धन्यवाद सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांचं आपली जी व्याख्यानमाला आहे त्याचा दुसरा पुष्प किंवा दुसरा दिवस आहे आज. आणि आज आपल्याला कालच्याच वक्त्या सौ अंजली पोद्दार यांचा लाभ झालाय. त्यांनी आज पण आपल्याला आपला अमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे. आपण आज आज पण ह्याच्यामध्ये व्याख्यानामध्ये त्यांचं स्वागत करू. आधी आपण गणपतीची प्रार्थना म्हणू आणि मग नंतर सुरुवात करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुर्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाश्रमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं तु गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याय पठे नरो न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थीं लभते गतिं. जपे गणपती स्तोत्रं षड्मासर्भिं फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादात्. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम श्री गणपती स्तोत्र संपूर्णम. सर्वांचं स्वागत आहे या मीटिंग मध्ये. अंजली मॅडम तुमचं खूप 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 स्वागत. आणि काल थँक्यू तुम्ही खूप छान माहिती दिली. आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप उपयोग होणार आहे. थँक्यू मॅडम. आणि थँक्यू. तुमचा आज अमूल्य वेळ आज पण आम्हाला दिलात. काल मला बोलता आलं नाही कारण का माझा नेटचं हे प्रॉब्लेम होता म्हणून. आज मी तुमचं स्वागत करते. आज तुमचा परिचय देण्यास तुम्ही एकदम व्याख्यानाला सुरुवात करा. येस ओके. ताई आपण सुरू केलं तरी चालेल, काही हरकत हो नाही. करू का? हो हो, सुरुवात करा मॅडम. परिचय तुम्ही देणार म्हणून म्हटलं थांबू का? नाही परिचय काल दिला ना. ओके ठीक म्हणून आहे. आम्ही नाही ते मला पाच वाटलं तुम्ही म्हणालात परिचय देते आणि मग सुरू करा नाही असं मला वाटलं. नाही चालेल काल सुरू दिला करा. म्हणून आम्ही आज तो स्किप केलाय. तेवढी तुमची 10 मिनिटं आम्हाला आणखीन जास्त व्याख्यान हो ऐकायला मिळेल. हो चालेल बेटर राहील. चालेल चालेल. हा. चला आज सुरुवात करूया. माझे आद्यगुरु श्री स्वामी समर्थांना वंदन करते आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे विशेष आभार. काल जसं मी म्हटलं की बॅटिंगला सचिन तेंडुलकर येतात तसं माझा भाग्यांक 1 होता. कालचं व्याख्यान झालं आणि आज नॉट आउट बॅटिंग चालू आहे असं मी म्हणेन. कोणी मध्ये आलेलंच नाहीये. त्यामुळे आजची आता आपलं व्याख्यान आपण घेणार आहोत. पण तत्पूर्वी आजचे परिषदेचे अध्यक्ष चांदवडकर सर, उपाध्यक्ष घैसास सर, चव्हाण सर, परीक्षा विभाग प्रमुख सविता मॅडम, बडवे सर, गोरे सर आणि उपाध्ये सर आणि जे काही इतर रामदास सर या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानते, स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. खर तर नेहमी असं विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असतो आणि परिषदेला सुद्धा की जेव्हा आता मी बघत असते डिस्कशन चालू असतं की विषय कुठले घ्यायचे. काल जसं सरांनी सांगितलं 40+ इयर्स परिषदेला झालेले आहेत. तरी सुद्धा दरवेळी विषयामध्ये वेगळं नाविन्य आहे. कुठला विषय घ्यायचा, काय करायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये छान संशोधन होईल, त्याचा विद्यार्थ्यांना छान अभ्यास होईल असा आटापिटा या कार्यकारिणीकडून नेहमी होत असतो. आणि असे चुन चुन के निकालते है ना तसं वेगवेगळे विषय येत असतात. आणि गंमत अशी असते की सगळे व्याख्याते आणि अभ्यास करणारे लोक सुद्धा त्याच्यावर अगदी परिपूर्ण त्याला न्याय देत आपला विषय समर्थपणे मांडत असतात. तर यावेळी सुद्धा एकदम आगळावेगळा विषय परिषदेने दिलेला आहे तो म्हणजे व्यसनाधीनता. काही वेळेला दुर्लक्षित असं वाटतं की अरे काय आहे, पण तुम्ही बघा याचा विचार परिषदेने असा केलेला असतो. डे टू डे रुटीन लाईफ मध्ये तुम्हाला ज्या कुंडल्या बघायला येतात लोक
त्यात तुम्ही कशावर फोकस केलं पाहिजे, किंवा तुमचा फलादेश देताना हा अभ्यास जर असेल तर तुम्ही परफेक्ट प्रिडिक्शन देऊ शकता. हा एक त्याच्यात असतं, म्हणजे खऱ्या अर्थाने ते तुम्हाला उत्तम ज्योतिषी घडवण्यासाठी इतका अटापीट असतो. आणि यावेळी मी फक्त व्यसनाधीनतेवर विचारेल. आता लेक्चर झाल्यावर कुणी मला कलाकार किंवा काल मूत्रविकाराचं विचारलं, म्हणजे मला काल थोडंसं हसू आलं की गुलाबजामची रेसिपी शिकवली की चिरोट्यात मीठ घालायचं की नाही असं विचारायचं असे प्रश्न आले. आज आपण फक्त व्यसनाधीनतेचा विचार करणार. ओके, त्यामुळे जी रेसिपी आहे त्याच्याशीच निगडीत तुम्ही प्रश्न विचारा. चिरोट्यात मीठ घालायचं की नाही हे विचारू नका, कारण तो विषय दुसऱ्याच आहे. ओके, तर हा आधी डोक्यामधनं हे आधी विचार स्वतः क्लिअर करा की कालचं मी जे तुम्हाला सांगितलं हे 75 मार्काच्या अभ्यासाविषयीचं होतं. ओके, आणि आज मी जे तुम्हाला सांगणार आहे त्याला 25 मार्क आहे. 25 मार्कासाठी जितका अभ्यास करायचा आहे आणि जे लिहायचंय तितकंच लिहायचंय आपल्याला. 100 मार्काचा कसा पेपर लिहितो तसा उगाच आपण खूप भारंभार लिहिले असं काही याच्यात सुद्धा करू नका. मुद्देसूद, छान, आणि आपल्याला पानांची मर्यादा इथे हे लक्षात ठेवा. तुम्ही 50 पानं लिहिली म्हणून तुम्हाला 25 पैकी 50 मार्क किंवा 40 मार्क देणार नाही. पानाची मर्यादा तुम्ही लक्षात घ्या. आणि याला 3च कुंडल्या तुम्हाला सांगितलेल्या, खूप नाहीयेत कुंडल्या. इथे जरी तुम्ही विचार केलात ना, ह्याला घरचा स्वाध्याय म्हणतात. परत मग घरचा स्वाध्याय म्हणजे काय, की जसा गणिताचा एक 25 मार्काचा स्वाध्याय असेल आणि फलादेशाचा 25 मार्काचा स्वाध्याय असेल, यामध्ये तुमचा जो लेखी पेपर आहे हा 3 तासाचा पेपर आहे. या 3 तासाच्या पेपरमध्ये तुम्ही 100 मार्काचा पेपर लिहिणार. प्रत्येक ह्याला 50चं पासिंग आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. पण आता इथे काय होत आहे की तुम्ही याला 25 मार्क ऍडिशनल फलादेशाचा पण तुम्ही कन्सिडर करताय ना. मग फलादेशाचा कन्सिडर केलं की साधारण तुम्हाला हे दोन्ही मिळून त्याचा हाफ मार्क मिळणं आवश्यक आहे. ओके, तर तुम्हाला परत इथे सांगते की पासिंग साठी अतिशय छान आहे. ज्यावेळी तुम्ही स्वाध्याय करता त्यावेळी तुम्ही पासिंग साठी किंवा तुमचा ऍव्हरेज वाढणं, म्हणजे ज्यांना अगदीच काही येत नाही त्यांनी आधी शास्त्रीमध्ये मी पास कसं होईन हा आधी विचार करा. आणि ज्यांना छान येतं ज्योतिष त्यांनी मी पहिला कसा येऊ, बरं ठीक आहे, पहिलं येणं हे खूप अवघड असेल की ह्या विषयाचा पण अभ्यास करा, त्या विषयाचा पण अभ्यास करा. मग त्यात तुम्ही असा विचार करा की अरे मला एखाद्या विषयात तरी पहिलं येऊ दे. मग निदान गणितात मी पहिला येईन, निदान फलादेशात पहिला येईन, किंवा निबंधामध्ये मी पहिला येईन, परिचयमध्ये पहिला येईन. आणि हे सगळं जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक पेपर आपण प्रामाणिकपणे जर सोडवलं तर आपलं ऍव्हरेज वाढूच शकतं ना. तुमचे पर्सेंटेज वाढणार हे लक्षात ठेवा. आणि पर्सेंटेज वाढण्यासाठी तुम्हाला हे जे निबंध स्वाध्याय फलादेशाचा दिलेला आहे हा अतिशय तुम्हाला महत्वाचा ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगते की ह्यामध्ये सुद्धा पेपर छान तुमचा स्वाध्याय तपासला जातो आणि चांगले तज्ज्ञ ज्योतिषी असतात ते तपासतात. परत मी काल तुम्हाला सांगितलं तसं रिपीट कुंडल्या चालणार नाहीयेत, आपल्याला वेगळ्या वेगळ्या कुंडल्या घ्यायला लागतात. आणि यातली एक खासियत म्हणजे फक्त 3च कुंडले आपल्याला हवे. कालचा जो पॅटर्न सांगितला त्याच पॅटर्न आपल्याला ह्या गोष्टी करायच्या, पण शॉर्ट अँड प्रिसाइज कमी करायचे थोडं. आता कालचा मी जो विषय तुम्हाला सांगितला ऍज इट इज, एखादी कुंडली आहे ती डाव्या पानावर घ्या, त्याचं एक्सप्लेनेशन उजव्या पानावर घ्या. ओके, 3च कुंडले आहेत. एका कुंडलीचे आपण 4 पानं कन्सिडर केले समहाऊ. हा एक पंचांगात गेला, एक तुमचं गणिताचं जे म्हणजे गणित म्हणजे काय, ज्योतिष गणित स्पष्ट ग्रहांचा चार्ट असेल, लग्न असेल, राशी असेल, नवमास असेल, हा डाव्या बाजूला जो आपला फॉर्मॅट असतो तो असेल. ओके, उजव्या बाजूला त्याचं एक्सप्लेनेशन समहाऊ मी म्हटलं की पंचांगाचे डिटेल्स आपण लिहिले, 2 पानं झाली. आणि कुंडलीचं डिस्क्रिप्शन जसं काल सांगितलं तसं दशा, काल निर्णयासाठी असतील गोष्टी किंवा गोच हे तुम्ही लावू शकता. म्हणजे एक लक्षात घ्या की 3 कुंडल्यांमध्ये आपल्याला 4 पानं आहेत. एका कुंडलीची 4 पानं आपल्याला आलं. चारित्रिकम किती झाले, 12 पानं. ओके, बाकीचे आता आपल्याला साधारण 30 पानापर्यंतच प्रोजेक्ट करा. खूप असं उड्या नका मारू. तुम्ही खूप लिहिलंय म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होतील परीक्षक आणि तुम्हाला खूप मार्क देतील असं काही नाहीये, लक्षात ठेवा.
तुम्हाला जेवढं बायफर्गेशन आहे तेवढ्या ह्याच्यात तेवढेच मार्क दिले जातात आणि तशाच पद्धतीने तुम्हाला मार्क मिळणार. एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, 25 मार्काचा जर निबंध स्वाध्याय आहे तर तुम्ही छान लिहिलं, चांगलं लिहिलं तर अगदी 23-24 मार्क सुद्धा मिळतात. आता तुम्ही बघा की सगळ्या गोष्टीचा आधी आपल्याला अभ्यास करायला लागतो. काही वेळेला जर तुम्ही मागच्या विद्यार्थ्यांना बघितलं तर खरंच असे मार्क आहे. गणिताला तर निबंध स्वाध्याय जो इंटरनल आहे, फलादेश स्वाध्याय, गणित स्वाध्याय म्हणू 25 मार्काचे इंटरनल, त्याला जर 25 पैकी 25 मिळतात तर मग फलादेशाला सुद्धा मिळतात, 23-24 मार्क तुम्हाला मिळतात. पण ते मी तुम्हाला कालचा जो फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने लिहा. अनुक्रमणिका लिहायला पाहिजे, मनोगत लिहायला पाहिजे, प्रस्तावना लिहायला पाहिजे, ज्योतिषीय नियम त्याच्यामध्ये हवे, श्लोकांचं विवरण त्याच्यामध्ये हवं, ऍक्च्युअल कुंडल्या त्याच्यामध्ये हव्यात, समारोप हवा, निष्कर्ष हवाय, उपसंहार हवाय. मी हे मुद्दाम रिपीट करत नाही, कारण आज उगाच नमनाला घडाभर तेल कशाला घालायचं. काल झालेला आहे तो, आज त्याच विषयाचा परत मी उहापोह करत नाही. विद्यार्थ्यांनी डोक्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मला या गोष्टीला मार्क किती आहेत आणि मला किती लिहायचंय. मी सपोज जर म्हटलं की 5 मार्काचा प्रश्न आहे तर 10 लाईन इज सफिशियंट, फार फार तर 12-13. 5 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्ही 25 मार्काचं लिहित बसलात तर तुम्हाला काय परीक्षक 25 पैकी 20 मार्क, 22 मार्क, अरे एवढं लिहिलंय तर आपल्याला द्यायलाच पाहिजे असं काही कोणी देणार नाही. त्यामुळे स्वतः आधी विचार करा. मुद्देसू, टापटीप, स्वच्छ, चांगला, हस्ताक्षर छान, बाइंडिंग छान, पानं गळली वगैरे तर ह्याची जबाबदारी परिषदेची नसते. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला तेच सांगते, विद्यार्थ्यांनी त्याचं प्रॉपर बाइंडिंग करा, कार्डशीट लावा आणि ह्याची जी कॉपी आहे ना, ही एक कॉपी आपल्याला परिषदेला द्यायची असते. इट इज अपॉन यू की संस्था घेते, काही जण घेतात, कारण 25 मार्काचा स्वाध्याय आहे. पण अदरवाईज तुम्ही 3 कॉपी प्रिपेअर करा, एक तुमच्या जवळ ठेवा, एक संस्थेला द्या आणि जी ओरिजिनल आहे ती आपल्याला परिषदेला पाठवायची. कालचे सगळे नियम ऍज इट इज आपल्याला इथे कन्सिडर करायचे. काय काय आहे हे तुम्हाला मी काल सांगितले, ते लक्षात ठेवा. याचं सुद्धा मार्काचं वर्गीकरण आपल्याला त्याच पद्धतीने केलेलं असतं, फक्त छोटस आहे. आपल्याला 25 मार्कासाठी काय लिहायचंय हे आधी विचार करा. पण अशा ह्याच्यामध्ये राहू नको की अरे 25 मार्काचं आहे मग हे आपण काही कसंही लिहिलं तरी चालतं. नाही नाही नाही, आधी हे लक्षात ठेवा की 25 पैकी आपल्याला घरबसल्या मॅक्झिमम मार्क मिळण्यासाठी हा स्वाध्याय. तुम्ही बघा, पेपर तुम्ही लिहायला बसला 100 मार्काचा पेपर, फलादेशाला तर अनेक विद्यार्थ्यांचे 3-13 उडालेले असतात, कारण मी बघितलंय. आणि तुम्हाला मी सांगू का, आता आजकाल एवढ्यात जेव्हापासून कोविड आलाय तेव्हापासून तुम्हाला शास्त्राचा अभ्यास करायला सोपं झालंय. कारण बघा, ऑनलाईन लेक्चर्स परिषद घेते, ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत, माझी पुस्तकं आहेत, सगळे पेपर सोडवलेले आहेत. अजून तुम्हाला काय हवंय? शिक्षक एवढं छान मार्गदर्शन करतात. काल आणि ह्यांनी अनाऊन्स केलंय की महिन्याला एक अजून लेक्चर घेणार आणि प्लस तुमचे क्लास आहेतच, तुमचे संस्था चालक, तुमचे शिक्षक एवढं मार्गदर्शन करतात. मग तुम्हाला मार्क कमी पडण्याचं कारणच नाहीये खरं तर काही. तर तुम्ही कसे आपल्याला छान मार्क मिळतील, मॅक्सिमम मार्क मिळतील याचा विचार करायचा आणि कॉन्फिडेंटली पुढे जा. अगदी स्वतःचा आत्मविश्वास वाढला पाहिजे की मला येणार, मी करणार आणि मी करून दाखव. ओके, आता हे तर मार्गदर्शन मी तुम्हाला करणारच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय वाटतंय हे बघायचं. पहिली तयारी म्हणजे काय, आज आपल्याला 3 कुंडल्यांचं, 3 असे व्यसनाधीन लोक आहेत, 3 कुंडल्या आपल्याला गोळा करणं गरजेचं आहे आणि मग त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी लिहायच्या. आता आजचा जो फॉर्मॅट आहे किंवा मी आज जे शिकवणार आहे ते ऍज इट इज बघून कॉपी कॅट करू नका. मी सांगू का तुम्हाला, विद्यार्थ्यांचं चुकतं कसं की तुम्ही ना विद्यार्थी म्हणून बघता आणि स्वाध्याय लिहिता किंवा पेपर लिहिता. तुम्ही जर असं दुसऱ्याच्या चष्म्यातनं स्वतःला बघितलं की मी परीक्षक आहे आणि परीक्षक मी आहे आणि सगळे निबंध स्वाध्याय जर अंजली मॅडमनी सांगितले त्याच नियमाप्रमाणे आले तर त्यांना मोनोटोनस होईल, कंटाळा येईल किंवा याच्यात नवीन संशोधन काय आहे हे कळणारच नाही. मी आज तुम्हाला काय देणार आहे, चाटण देणार आहे. चाटण म्हणजे काय, एनर्जी यावी, स्फूर्ती यावी म्हणून थोडस सांगणार आहे. ह्याच्यात जे आता तुम्हाला एनर्जी आली आहे ना, तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यात ऍडिशनल टाका. मी छान केलेलं आहे, अगदीच प्रश्न नाही. पण असं व्हायला नको की सगळ्यांनी नुसतं कॉपी कॅट केलंय, आली आपल्याला पीडीएफ मिळाली हेच आपण लिहूया. ह्याच्यात सुद्धा
परिषदेचा उद्देश असा असतो की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. अभ्यास होणे प्रकटावे असंच ह्याच्यात बघा की प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याच्यातले लूपहोल्स कळले पाहिजे, नियमाचे लूपहोल्स कळले पाहिजे, श्लोक सांगितले पाहिजे, सगळ्या गोष्टी डिटेलिंग तुम्ही जा, मग तुम्हाला त्या गोष्टी समजतील. परत मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही परीक्षकांच्या चष्म्यातून स्वाध्याय लिहा, म्हणजे तुम्हाला समजेल की अरे आपल्या हातात स्वाध्याय आला तर आपल्याला काय छान वाटेल बघायला, की मी तपासायला घेतलाय तर मला छान काय वाटेल, अक्षर छान असणं, स्वच्छ असणं, आखीव रेखीव असणं, बाइंडिंग चांगलं असणं, पेपर चांगला असणं. मग अशी जसं काल आपण सांगितले कलर्स आणि इनॉल ह्याही गोष्टी चालतात. तर आता व्यसनाधीनता हा विषय हा अगदी आगळा वेगळा आणि छान टॉपिक परिषदेने निवडलाय. कधी कधी आपल्यालाही असं वाटतं की अरे हा विषय आहे आणि याच्यामध्ये सांगण्यासारखं काय आहे, आणि कन्फ्युजन पण खूप होतं की नक्की काय व्यसन म्हणजे कुठलं कन्सिडर करायचं आणि कुठलं नाही. बरोबर. तर आता त्याच्यावर मी आज थोडासा फोकस टाकणार आहे. तुम्हाला लक्षात येईल की नक्की आपल्या कुठल्या वेने पुढे जायचंय आणि काय गोष्टी करायच्या ह्या तुम्हाला लक्षात येईल. बघा की व्यसन म्हटल्यावर कुठल्या कुठल्या प्रकारची व्यसनं असतात आणि त्याचा विचार आपण करू शकतो. एक तर बघा माणूस आहे. माणूस आता ह्याच्यात एक आधी लक्षात ठेवायची की पत्रिका स्त्रीची आहे पुरुषाची आहे, ती तुम्हाला अप्लाय करून दाखवावी लागेल. ओके. म्हणजे असं म्हटलेलं आहे की मानवी मानवासाठी किंवा मानवी जात जी आहे ह्याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्र सांगितलेलं आहे. स्त्रीला असू दे पुरुषाला असू दे दोघांनाही व्यसन असू शकतात. जर तुम्हाला मिळेल तर व्यसन म्हणजे काय, लोक कहते हैं मैं शराबी हूँ वगैरे, असं नुसतं शराब काही व्यसन राहत आहे असं काही नाहीये. अनेक प्रकारची व्यसन आहेत आणि मग ती व्यसन कसली आहेत, किंवा आपल्याला व्यसन म्हणल्यावर लगेच ड्रग्ज आहेत, धूम्रपान आहे, टोबॅको च्युइंग आहे. मग कधी कधी बघा हे असं आपण विचार करताना बघायचं की अजूनही जगामध्ये आपण जेव्हा बघतो मॅक्झिमम पुरुष व्यसन करताना दिसतात, स्त्रिया करतच नाहीत असं मी तुम्हाला म्हणत नाही, करतात. अगदी आपण असं म्हणू की आपल्या मेड वगैरे असतात ह्या सुद्धा कुठेतरी आधी, म्हणजे आधी तर खूपच असायचं, तपकी ओढणं किंवा मिसरी लावणं अशा गोष्टी असायच्या. आणि अजूनही आता आमच्या कोथरूड सारख्या त्या ठिकाणी कॉर्नरला स्त्रिया सिगरेट ओढताना वगैरे पण दिसतात ओपन, त्याला काय असं नाहीये. पण ह्या अशा स्त्रियांच्या आपल्याला कुंडल्या आणि व्यसनामध्ये किती दिवस तुम्ही करताय काय करताय या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. स्त्रिया आणि पुरुष, मग स्त्रियांना कमी असतं समजा पुरुषांना जास्त असतं, पण तरी सुद्धा डोकं आपण शाबूत ठेवून विचार करायचा की लिव्हर सिरोसिस होतो म्हणजे काय, पुरुषांना होतो, मग स्त्रियांना लिव्हर सिरोसिस झाला तर जर ती ड्रिंक्सच घेत नाहीये तर तिला लिव्हर सिरोसिस कसा झाला, हा एक अभ्यासाचा विषय असू शकतो. बघा शोधाची जननी, सातत्याने नवनवीन शोध, व्हाय इज इट सो, हे असं का आहे, हे जेवढं तुम्ही बघाल तेवढं तुम्हाला ते छान यायला लागतं. बरोबर आहे. तर्क वाढवत जा. आम्ही असं म्हणतो ज्योतिषशास्त्रात भाकीत चुकलं तरी चालेल, तर्क चुकता कामा नये. परीक्षक तुमच्यापेक्षा हुशार असतात, त्यांना समजतं की मी काय लॉजिक लावलंय आणि कशाचा विचार अधिक केलाय, त्या पद्धतीने ते तुम्हाला मार्क देणार. तर आता व्यसन म्हटल्यावर बघा माणूस आहे, माणसाला सुख समाधान किंवा मानसिक शांततेचा सातत्याने मला डोक्याला शांतता हवी आणि ह्या शोधामध्ये तो असतो. अनेक वेळाला जीवनामध्ये तुम्हाला ताण तणाव आले, अपयश आले, एकाकीपणा असेल, अनेक गोष्टी असतात आणि यामध्ये तुम्हाला आजूबाजूला तुमचे जे लोक आहेत, चुकीची संगत या ह्याच्यामध्ये किंवा क्षणिक आनंद आणि त्याच्या मोहापाठी व्यसनाच्या आहारी जाणारी व्यक्ती असते. सुरुवातीला करमणूक म्हणून किंवा पुरुषांच्या बाबतीत असं आपण म्हणू शकतो की आनंद झाला तरी ड्रिंक्स लागतात, दुःख झालं तरी ड्रिंक्स लागतात, है ना. पार्टीज एन्जॉय करायच्या असतात, कुठे कोणाला मित्राबरोबर जायचं, अरे आज याची आहे उद्या त्याची आहे ह्याचं त्याचे, म्हणजे आता आपण बाहेरच्या जगात सरसकट वावरतो, आपल्यालाही अनेक लोक छान गोष्टी शेअर करतात. तर मला सुद्धा अनेक लोक सांगतात काही नाही मॅडम ते दादूचे मित्र आहे, म्हणजे त्यांचं काम काय, तेवढ्याच ठिकाणी ती पार्टी आहे तेवढ्याच पुरतं ते गेले, बाकी मैत्री वगैरे असे काही नाही. मग हीच जी आहे ना, सुरुवातीला आपण म्हणतो ना की मित्राच्या मुळे संगत लागली, करमणूक किंवा टाइमपास चला करूया आपण, आणि मग नंतर त्याचा हळूहळू सेवनाचा प्रयोग होत राहतो आणि मग ती सवय बनते. बरोबर. एकदा दोनदा तीनदा झालं की मग त्याचं ऍडिक्शन लागायला लागतं आणि मग पुढे काय होतं,
ते सगळं तुमचं व्यसनाधीनतेमध्ये कन्वर्ट होतं. आणि ही व्यसनाधीनता ही केवळ आता वैयक्तिक समस्या नाही राहिली, ही सामाजिक पण आहे, आर्थिक आहे आणि आरोग्य विषयक गंभीर समस्या ह्याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही जेव्हा बघाल, एकतर तुम्हाला लक्षात येतंय का की ज्यावेळी आपण पत्रिकेचा विचार करतो तर लोकांना हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की काय बाबा तू हे बघा, आधी एक लक्षात ठेवा, पत्रिका आपण जेव्हा बघतो की नाही त्यावेळी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढं विचारलंय तेवढं सांगा. काही काही वेळेला अशाही पत्रिका येतात की स्त्रिया विचारायला येतात की अरे माझ्या नवऱ्याचं असं असं हे व्यसन आहे, हे सुटेल का आणि काय करू. मध्यंतरीच एक पत्रिका आली होती तर ती बिचारी इतकी उद्विग्न होती की माझ्या नवऱ्याला हे व्यसन आहे आणि मी काय करायला पाहिजे वगैरे. बरोबर. तर हे व्यसनाच्या आपण गोष्टी आपण बघतोय तर नक्की व्यसन म्हणजे काय किंवा किती कुठल्या प्रकारची व्यसनं असू शकतात. बरोबर. आणि त्याचा विचार आपण खोलवर करूया, त्याच्या नियमांचा विचार करूया. एखाद्या पदार्थाचं किंवा वर्तनाचं त्याला आपण अवलंबित झालो म्हणजे तेच तेच मला हॅबिट लागलीये की अरे लाईकवाईज मला ही गोष्ट करायची आहे आणि ती असल्याशिवाय मला मी डिस्टर्ब होते. ह्या व्यक्तीला त्याशिवाय अस्वस्थ वाटायला लागले. म्हणजे आता व्यसनं कुठली असतात त्याच्याकडे आपण येणार. पण याला व्यसन म्हणतात की त्याच्याशिवाय मला काही करमतच नाहीये. ती गोष्ट, ती वस्तू आपल्याला ऍज इट इज हवी आहे. आणि मग त्याला असं मन आणि बुद्धी या दोन वेगळ्या गोष्टी असतात ना. मनाला काय आवडतं, बुद्धीला काय आवडतं किंवा बुद्धीला समजत असतं हं, की ही गोष्ट चांगली नाहीये आपण करतोय. पण मनाला त्या गोष्टी येत असतात. ते क्रेविंग येतं आणि ती गोष्ट करावीशी वाटते. मग ह्या व्यसनाधीन व्यक्ती ज्या असतात ना, कधी-कधी ह्यांची विचारशक्ती, नंतर निर्णय क्षमता किंवा आत्मनियंत्रण म्हणजे मला समजतंय की हे चुकीचं आहे, पण तरी सुद्धा मी करायला लागते. मग हे आपल्यावर आपला जो कंट्रोल आहे, हा कमी व्हायला लागतो. म्हणजेच काय व्यसनाधीनतेच्या एक आपण व्याख्या किंवा संज्ञा म्हणून जर विचार केला तर व्यसनाधीनता म्हणजे ऍडिक्शन. एखादा पदार्थ असेल किंवा एखादी कृती असेल किंवा त्याचं त्या कृतीवर मानसिक आणि शारीरिक अवलंबत्व ह्या दोन्ही गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टीशिवाय त्या व्यक्तीला अस्वस्थता येते, बेचैनी येते किंवा अपूर्णतेची भावना येते. बरोबर. आणि कधी कधी बघा याचे दुष्परिणाम माहिती असतात तरी सुद्धा माणूस त्या गोष्टीकडे ओढला जातो आणि ती गोष्ट करतोच करतो. बरोबर आहे. वारंवार वारंवार त्या गोष्टी किंवा सोडलं किंवा त्यांना त्या सेंटरमध्ये जरी त्यांना ठेवलं आणि नंतर परत आणलं तरी थोडे दिवसांनी परत त्यांना काय होतं अशी हॅबिट लागते. मग हे काय आहे त्याचं आकर्षण आहे. आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या दृष्टिकोनानुसार व्यसन म्हणजे केवळ वाईटही आहे असं नाही. जैविक आहे म्हणजे बायोलॉजिकल आहे, मानसिक आहे म्हणजे सायकोलॉजिकल आहे आणि सामाजिक आहे म्हणजे सोशल विकृती. आता एक गमतीचा भाग म्हणून सांगते जाता जाता की बघा कधी कधी बघा काही असे लोक असतात त्यांना ती व्यसन म्हणजे कशा पद्धतीचं आहे. रात्री झोपायला निघालं की झेंडू बाम लावल्याशिवाय झोपच येत नाही. की आता ते कुठे आहे कुठे आहे म्हणजे ते असं समजत नाही आपल्याला की नाही हो हे असल्याशिवाय मला झोप येत नाही. किंवा कधी कधी बघा एखादी उशी, एखादं पांघरुण, एखादी प्लेस अशाही गोष्टी असतात. काही बघा की असं कुठलं तरी एखादी गोष्ट असते त्या व्यक्तीला किंवा सकाळी उठल्यावर काही जण म्हणतात नाही हो चहा केल्याशिवाय चहा घ्यायलाच लागतो मला. चहा प्यायल्याशिवाय मला वॉशरूमला जावंसं वाटत नाही. पण हे जे सगळं आहेत ना ह्या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला नक्की काय बघायचंय आपण बघूया. तर व्यसनांचे प्रकार किती आणि काय असू शकतात. तर बघा पदार्थाच्या आधाराने असणारी व्यसन. ओके. म्हणजे त्याला आपण काय म्हणू की सबस्टॅन्स ऍडिक्शन आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्या व्यसनामध्ये की रासायनिक पदार्थांचं सेवन केलं आणि तेच सातत्याने मला हवंय 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 असं वाटणं त्याला पदार्थांचे व्यसन म्हणतात. ते पदार्थ आहेत कुठलेही. आता आपण व्यसनांचा विचार करतोय म्हणजे ऍडिक्शन सातत्यानं तीच गोष्ट मला हवी. मग त्याच्यामध्ये दारू असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगरेट असेल, गांजा आहे, अफू आहे, ड्रग्ज आहे, झोपेच्या गोळ्या हा हे सुद्धा व्यसन असू शकतं ना. खूप वेळा कन्या राशीचे वगैरे लोक आपल्याला किंवा चंद्र बिघडलेले लोक हे जे मी आता तुम्हाला म्हटलं ना की हवंच बाबा मला झेंडू शिवाय झोप येत नाही किंवा झोपेची गोळी घेतल्याशिवाय मला झोप येणार आहे की नाही अशी सुद्धा चिंता असते.
हे व्यसन आहे. म्हणजे रात्री ते झोपलेत, खरं तर झोप यायला लागली, पण त्यांच्या बॅक ऑफ द माइंड विचार असा चालू आहे की मी आज झोपेची गोळी घेतली नाही, बहुतेक मला झोप येणार नाही, आज झोपेची गोळी घेतली नाही, झोप नाही येणार. तर ह्या ज्या आहेत ना औषधांचं सेवन किंवा ठराविक औषधं असतात, बीपी शुगरचे सुद्धा काही लोकांना ऍडिक्शन, म्हणजे ते तुमची शुगर नॉर्मल आहे, बीपी नॉर्मल आहे, तरी सुद्धा या लोकांना वाटतं आज मी गोळी घेतलेली नाही हं, मला आज बहुतेक काही खरं नाही. किंवा राग आला तरी ते म्हणणार नाही नाही, बीपी वाढेल माझं, मी आज गोळी घेतलेली नाही. तर ह्या ज्या आहेत ना झोपेच्या गोळ्या, औषधाचं सेवन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. त्याचबरोबर वर्तनाचे आधारित व्यसने आहेत. रामदास सर तुम्ही शेअर करताय ना, कारण मला नाही दिसत आहे. हो, करतो लगेच हं. येस. हा. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर व्यसनांच्या मध्ये काय, पदार्थाच्या आधारित असणारी जी व्यसनं आहेत, म्हणजे आता आपण बघितलं की दारू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच पद्धतीने वर्तन म्हणजे बिहेवियरल, म्हणजे तुम्हाला काय तुमचं बिहेवियर कसं आहे त्याच्या आधाराने असणारी जी व्यसनं आहेत, म्हणजे बिहेवियरल ऍडिक्शन, या गोष्टी येतात. या व्यसनामध्ये एखाद्या रासायनिक पदार्थांचं सेवन आहे असं नाही, मगाशी सांगितलं ते रासायनिक पदार्थ, पण यामध्ये तुम्ही जे बिहेवियरल किंवा वर्तन तुमचं कसं असतं ह्याच्यामध्ये विशिष्ट एखादी कृती असते, आणि त्या कृतीचं अनियंत्रण झालं की त्याला आपण तीच सवय लागते बघा. आणि त्याला त्या वर्तणुकीशी संबंध असणारे व्यसन म्हणतात. हा. आता तुम्ही बघा की जुगार वगैरे अशा या गोष्टी आहेत, या काही सेवन करतो का आपण, नाही ना, पण जुगाराचे व्यसन लोकांना असतं. नवीन ह्याच्याप्रमाणे आता आपण सगळीकडे बघतो की मोबाईल हे व्यसन आहे बघा, सोशल मीडिया, म्हणजे तुम्ही बघा की मॅक्झिमम आपण ज्या गोष्टी की आपण कामं झाली दिवसभरामध्ये आणि रात्री आता झोपायचंय म्हटलं की मोबाईल घेतल्याशिवाय झोप येत नाही, आणि सकाळी उठलं की बापरे मोबाईल कुठे, मोबाईल कुठे, याच्यामध्येच आपल्याला जाग येते, किंवा काही वेळा अलार्म असतात बघा आणि त्याच्यामुळेच आपल्याला जाग येते. ओके, व्हायब्रेट झाला तरी रात्री समजतं. तर मोबाईल, सोशल मीडिया, नंतर काही जणांना व्हिडिओ गेमिंग, तुम्ही जर बघितलं ना तर अक्षरशः कधी कधी असं वाटतं इतके ऍडिक्शन असतात, रस्त्यात चालताना चालून सुद्धा लोक ते व्हिडिओ गेम खेळत असतात. गाडीत बसमध्ये बसलं तरी आहे, ट्रेनमध्ये बसलं तरी आहे, ते एक ऍडिक्शन आहे. त्याच्यानंतर पोर्नोग्राफी म्हणजे अश्लील गोष्टी बघण्याचं सुद्धा व्यसन आहे. आता आपण बघतोय की जग हे सगळं बदलत चाललंय, कुठल्याच गोष्टीनं काहीही बंधन नाहीये, बरोबर आहे. मग त्यात स्त्री पुरुष, पुरुष स्त्री किंवा काय आहे, त्याच्यात बरेच प्रकार आहेत. हे सगळे जे आहेत, हे व्हिडिओ बघण्याचं प्रमाण किंवा त्याच्याविषयीच्या सगळ्या ज्या माहिती आहे ती गोळा करणं, असलं व्यसन लोकांना आहे. याच्यामध्ये रासायनिक पदार्थांसारखं काही नाही. ऑनलाईन जे आहे हे डेटिंग वगैरे ह्या गोष्टी, त्याचं व्यसन आहे. इंटरनेटचा खूप वापर करणं, ह्याही वापर आहे. म्हणजे काही झालं ना तरी आता बघा कधी कधी असं वाटतं की अरे आपण आपली बुद्धी गहाण ठेवलीये का, साधी छोटीही कोणती गोष्ट असेल ना तरी आपल्याला असं वाटतं लेट्स ट्राय ऑन गुगल, बघूया आपण गुगलवर काय येतंय. किंवा आधी बघा साधे आपल्याला एकमेकांचे फोन नंबर लक्षात राहायचे, पण आता फोन नंबर लक्षात राहत नाही. इव्हन आपल्या घरातले 4 जणांचे एवढेच, या व्यतिरिक्त आपल्याला नंबरही लक्षात राहत नाही. मग काय आहे, ही तुम्हाला अति गुगलची सवय लागलेली. गुगलवर सर्फिंग करायचं, काय तुम्हाला रेसिपी पाहिजे हे बघितलं, कोणाला कुठली क्वेरी आली हे बघितलं, येतंय आपल्याला सगळं, पण आपण गुगलच्या आधारानेच पुढे जातो, हे सुद्धा एक व्यसन आहे. म्हणजेच काय, तुम्हाला इथं पदार्थांचं व्यसन बघावं लागेल, त्याच्या संबंधित वर्तवणुकीचं व्यसन बघायला लागेल, आणि ह्या दोघांचा फरक कसा आहे हे आपल्याला इथे चार्ट मध्ये सांगितलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, मुद्दा काय आहे की पदार्थांचं व्यसन आणि वर्तणुकीचं व्यसन, ह्यात आपण 3 ह्याच्यामध्ये बायफर्गेशन केलेलं आहे. एक म्हणजे बघा की रासायनिक पदार्थ हे पदार्थांच्या व्यसनामध्ये येतं, आणि वर्तणुकीशी संबंध म्हणजे तुमचं वर्तन आणि कृती. काही जणांना बघा लॉटरीचं तिकीट काढायची सुद्धा सवय असते ना, ह्याही गोष्टी असतात. मग आता काय आहे, पदार्थांचं व्यसन केलं तर काय होतं, तर शारीरिक क्षमता किंवा शरीरावर जास्त परिणाम होतात. वर्तणुकी अशी असेल तर मेंटली तुम्ही फ्रस्ट्रेट होता, किंवा मला अमुक गोष्ट मिळत नाहीये, किंवा आज माझा मोबाईल, होतं की नाही असं आपला मोबाईल हँग झाला किंवा मोबाईलला काहीतरी झालं आणि आपण दुकानामध्ये दिलाय, बेचैन होतो आपण, अरे अजून आज मोबाईल नाही, आज मोबाईल नाही. ह्याच्या आधी कसं आपण राहत होतो माहित नाही. पण इथे आपली मानसिक अस्वस्थता येते, शारीरिक परिणाम हे तुलनेने कमी होतात.
नंतर विड्रॉल सिंड्रोम म्हणजे व्यसन सोडल्यामुळे होणारी लक्षणे कुठली आहेत, तर शारीरिक ह्याच्यामध्ये तीव्र आहेत. म्हणजे तुम्ही जर व्यसनाशी निगडीत बघायचं असेल जास्त, तर तुम्हाला संजू बाबा मूवी बघितला असेल तर तुम्हाला कळेल की बापरे किती हॉरिबल त्या ड्रग एडिक्शन झालेल्या असल्यामुळे त्याला किती बेचैन होतं हे आपण बघतोय. त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला ज्या ह्या शारीरिक गोष्टी आहेत ह्या तीव्र प्रमाणात होतात आणि जे वर्तणुकीशी संबंधित आहे जसं सोशल मीडिया, जुगार, मटका वगैरे ह्याच गोष्टी सांगितल्या, ह्याच्यामध्ये त्याचे परिणाम थोडेसे कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. तर बघा की शरीराशी संबंधित म्हणजे दारू आहे, ड्रग आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, इतरही तंबाखू असेल, सिगरेट असेल, नवनवीन अनेक गोष्टी आलेल्या आहेत, त्याची नावही कदाचित आपल्याला माहिती नाहीये. आणि वर्तणुकीशी म्हणजे तुम्हाला गुगल किंवा ह्या गोष्टी, पॉर्नोग्राफी हे बघणं, गेम, सोशल मीडिया या गोष्टी. आता याच्यात मेंदूवर परिणाम काय होतो तुम्हाला हे माहिती असेल की आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. ही द पर्सन हू केअर्स फॉर यू, हू नर्चर यू, आणि जो हू मोटिवेट्स यू असं आपण म्हटलंय. का, तर आपल्याला बघा शारीरिक परिणाम होतात ते म्हणजे तुमची डोपामाइनची प्रणाली आहे. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक रसायन असतं डोपामाइन. हे कौतुक किंवा चांगल्या गोष्टी किंवा तुम्हाला कोणी अप्रिसिएट केलं तर ते वाढतं आणि तुम्हाला फ्रेश, हॅपी, छान फिलिंग येतं. बरोबर आहे. आणि की तू ह्याच्यावर वर्तणुकीच्या ह्याच्यामध्ये बघा की डोपामाइनचे प्रमाणे वेगळ्या प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट देतात. मेंदूचे प्रमाण दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला वेगळे दिसतात. बरोबर. म्हणजे बघा की तुम्हाला आधी ठरवावं लागेल की व्यसन मी कुठल्या प्रकारचं घेणार आहे आणि त्याचे डिटेलिंग तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता ऑब्सेशन, ऑब्सेशन म्हणजे काय, एखादा विचार, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी भावना किंवा एखादी कल्पना मनामध्ये वारंवार नियमितपणे अनियंत्रितपणे येत राहणे. नवीन म्हणजे आता मी फलादेश आपण करतो तर आपल्याला नेहमी माहितीये की मॅक्झिमम तुम्हाला येणारे प्रश्न हे रिलेशनशिपच्या विषयी असतात. याच्याशी ब्रेकअप झालंय, त्याच्याशी ब्रेकअप झालंय, हा आयुष्यातून सोडून गेलाय, तो येईल का नाही परत, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतात, बिफोर मॅरेज सुद्धा गोष्टी असतात, होमोसेक्स सुद्धा असतात, मैत्रीण मित्र मित्र तुटले तरी त्रास आहे, मैत्रिणींच्या ह्याच्यामध्ये अडचणी आल्या तरी त्रास आहे. मग तुम्ही बघा की त्या व्यक्तीशी निगडीत चांगल्या वाईट दोन्हीही गोष्टी आपल्या मनामध्ये सारख्या राहिल्या, आपण शेअर केलेल्या एकत्रितरित्या एन्जॉय केलेल्या गोष्टी, बरोबर आहे, या सातत्याने बॅक ऑफ द माइंड विचार यायला लागतो. आणि मग किती आपण मनाला सांगितलं ना की लेट इट बी, जाऊ दे यार, कारण हे कार्मिक रिलेशन आहे, ते जेवढ्या वेळ आपल्या आयुष्यात ती व्यक्ती होती तेवढ्या वेळेस ती राहणार आहे, नसेल तर आता आपण काही करू शकत नाही. पण हे विचार जात नाही. एक मन आपलं सांगत असतं की इट्स ओके आणि दुसरं मन त्याला सोडायला तयार नसतं. म्हणजेच काय, त्या व्यक्तीला अनावश्यक विचार त्रासदायक वाटले तरी त्याच्या मनातून सहजपणे जात नाही. ऑब्सेशन हे व्यसन किंवा हे अडिक्शन जे आहे ना, सामान्यपणे आवड, तुमची इंटरेस्ट काय आणि त्याच्यामधली एक वेगळी मानसिक अस्वस्थता. काही जणांना बघा आता शनीप्रधान लोक म्हणतील काय नाही, आयुष्य एकट्यानं खूप छान आहे आणि मी आनंदी आहे, असा विचार ते करतील. अरे पण ही तुझी पर्सनॅलिटी झाली. शनीप्रधान व्यक्ती काय म्हणेल की हा, आधी येतात आणि ते लोक अचानक सोडून जातात, कळतही नाही. ते म्हणतील नाही आता मग माझा माझा मी हॅपी. अरे मग इतके दिवस तू नातं ठेवलंच का, मला नाही सहन होत आहे. एखाद्याचं जलतत्व असेल, काही अशा राशी असतात की जिथे माणसांची गरज आहे, सोशल कनेक्शन त्यांना आवडतं, मॅक्झिमम लोक आपल्या आजूबाजूला आवडतात. तर इथे जर बघा की एखाद्या व्यक्तीचा सतत विचार येणं हा सुद्धा एक ऍडिक्शन टाईप आहे किंवा हे ऑब्सेशन आहे. दुसरं म्हणजे कन्या राशीचे लोक किंवा अनेक लोक अति स्वच्छतेच्या आहारी जाणं किंवा त्यांना एखाद्या गोष्टीचं ओसीडी असणं, म्हणजे लाईक एखाद्याला हातच धुवावंसं वाटतं किंवा स्वच्छतेच्या बद्दलची अति चिंता आहे. सोशल मीडियावर मी टाकलीये, काय टाकलं, माझी पोस्ट टाकली, पण मला लक्ष कुठे आहे दिवसभर, अरे लाईक्स आले का, कमेंट्स आले का, अरे यानं काय कमेंट केलंय, अरे हे कमेंट चांगलं केलं नाही, हा विचार सातत्याने डोक्यामध्ये. प्रेम संबंध याच्याविषयीचे विचार किंवा कधी कधी असं आपण बघा की सोशल मीडियावर आपल्याला हस्बंड अँड वाईफ यांचे फोटो आलेत, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, त्याला एक काहीतरी म्युझिकल इव्हेंट त्यांनी छान देऊन असं मस्त रील वगैरे टाकली,
तर आपल्या मनात येतो, अरे यांचं लाईफ किती छान आहे, मला का माझ्या आयुष्यामध्ये नाही, हे विचार उगाच आपल्या प्रेम संबंधाविषयी किंवा एखाद्या सेलिब्रिटीचं सुद्धा अति आकर्षण, म्हणजे त्यांना मिलियन फॉलोअर्स असतात, पण तिच्या आयुष्यात फुट झालं की तुम्हाला ती गोष्ट हवी आहे, बरोबर, बघायचंय, म्हणजे काय काय झालं हिच्या आयुष्यात, याच्या आयुष्यात काय झालं, ह्यानं काय केलं. आता त्या शाहरुख खानच्या मुलांना ड्रिंक्स घेते, बापरे त्याचे रील्स इतके सगळीकडे, काय करायचंय आपल्याला, आपण लोक ते चवीचवीने बघतात की नाही, त्यानं किती ड्रिंक्स घेतले, मग तो कसा डुलतोय, आणि मग त्यानं काय केलं, मग बापाच्या पैशावर उड्या मारतोय वगैरे वगैरे. हे जे आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अति आकर्षण त्याचं किंवा माहिती, यश, पैसा, प्रसिद्धी, ह्या सगळ्या मिळवण्यासाठी अति धडपड, या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ऑब्सेशन घेऊन जातं. आता तुम्ही बघा, ऑब्सेशन आणि व्यसन या दोघांमधला फरक जर बघायचा असेल तर पदार्थांच्या विषयी व्यसन आणि वर्तणुकी संबंधीचं व्यसन, म्हणजे त्याचं स्वरूप काय, पदार्थांच्या विषयीचं व्यसनाचा विचार केला तर विचारांवर लक्ष केंद्रित करतो आपण. आणि वर्तणुकीशी निगडीत म्हणजे काय, आपली कृती किंवा त्या पदार्थावर आपण लक्ष केंद्रित. मुख्य लक्षणांचा विचार केला ना तर पदार्थांच्या व्यसनामध्ये सातत्याने व्यसन, मी म्हणलं ना की पूर्वी असं असायचं की सर्दी झाली घे तपकी रोड, आणि मग त्या शिंका सटासट आल्या की आता तुझं बरं होणार, ही एक मानसिकता आहे, बरोबर आहे. मग आता वर्तणुकीशी संबंधित व्यसन म्हणजे काय, कृती किंवा पदार्थावर तुमचं लक्ष केंद्रित करणं, ह्या गोष्टी. मुख्य लक्षण म्हणजे काय ह्याच्यात, ती व्यसनांचे सातत्याने विचार येणं, हे पदार्थांच्या व्यसनामध्ये आहे. आणि वर्तणुकीशी संबंधित म्हणजे सातत्याने आपण कृती करणं, ही गोष्ट करायची. आता संध्याकाळी पत्ते खेळायलाच जायचंय, मित्र बोलवता येतो किंवा ती वेळ झाली की आपल्याला कधी कधी ज्येष्ठ लोकांच्या ह्याच्यामध्ये होतं बघा, अमुक सिरियल लागलीच पाहिजे आणि ती मी बघणारच. काय लोक सांगतात, आमच्या घरात एखाद्याला न्यूज बघायचं असतं, एखाद्याला क्रिकेट बघायचं असतं, पण आजी आजोबा रिमोटच देत नाही, त्यांना ते मराठी सिरियल्स बघायचे असतात, काय असतं त्याच्यात, ही चर्चा बहुतेक घरात येते. पण मग ती वेळ झाली ना की ते क्रेविंग, अरे चला रिमोट द्या, माझी वेळ झाली. मग आता काय होतं, मुख्य लक्षण वर्तणुकीच्या बाबतीत म्हणजे कृती करायला भाग पडतो, आपण ती गोष्ट करतो. आणि नियंत्रणाचा विचार केला तर पदार्थांचं व्यसन असतं, तिथं विचार थांबवणं कठीण असतं. आणि कधी कधी असं आपण म्हणतो, नाही आता मला समजलंय की माझ्या काय गोष्टी चुकतायत, तर या गोष्टींच्या मध्ये मी ती गोष्ट थांबवणार किंवा मला ही गोष्ट करायची नाही. ओके, हा विचार आपण करतो. तर हा एक मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये मांडायला पाहिजे. हे बघा, आता मी जो फॉर्मॅट दिलाय यामध्ये आधी तुम्ही ना रूट कॉजला जायला पाहिजे. म्हणजे ज्योतिष काय करतात ग्रह, हा विचार आधी नाही करायचा. आपल्याला काय बघायला लागेल की रूट कॉज, हे असेल त्या व्यक्तीला काय होते. आणि एक कायम गोष्ट लक्षात ठेवा, ऍस्ट्रॉलॉजी इज व्हेरी कनेक्ट विथ द ह्युमन सायकोलॉजी. लक्षात ठेवा, माणसाची मानसिकता आणि ज्योतिष याचा अतिशय जवळचा संबंध आहे. ही व्यक्ती व्यसनी का झाली हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, आपल्याला शोधावं लागतं की काय ह्याला व्यसन लागलेलं आहे बाबा, ह्याचे ग्रहयोग काय. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते की डू नॉट गिव्ह टॅग कुठल्याही व्यक्तीला ही अशी आहे म्हणून, आणि त्याचे ग्रहयोग आहेत असं आहे. आता आपण काय सांगणार आहोत की त्याचे ग्रहयोग काय आहेत बाबा की ह्याला व्यसन लागलं. मी असं म्हणत नाही की तुमचं आहे तर होऊ दे, मला माल जिंदगी जाऊ दे, वाट लागू दे, असं नाहीये. त्याच्यावर कंट्रोल करता येतं, पण आपण एक अभ्यासक म्हणून की हे क्रेविंग का आलं किंवा हा तिकडे गेलाच का किंवा ही गोष्ट केलीच का. जुन्या मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगते की जुन्या काही जे ग्रंथ आहेत ना याच्यामध्ये तर असंही लिहिलेलं आहे, परस्त्री रत किंवा स्त्री रत, म्हणजे काय, पूर्वी पेट्रियार्की होती, स्त्रीचं सुद्धा व्यसनच आहे. एखाद्या पुरुषाला बघा काही झालं तरी स्त्री लागते, मग त्याला टॅग लावतात की इमोशनली मला कनेक्शन हवंय, मग घरी आहे ना बायको पण तरी बाहेर हवी, मग ही जोडून गेली, ओके तिसरी तिसरी चौथी. हे का होतंय, ह्याचं कारण काय, ही आपण शोधून काढली पाहिजे. तर त्याला आपण म्हणतो की हे जसं स्त्री एक पुरुष एखाद्या स्त्रीमध्ये गुंततो, परस्त्री रत, रत म्हणजे काय, बॅक ऑफ द माइंड विचार सुद्धा चालू असतात. भले आपण एखाद्या व्यक्तीला भेटत पण नाही, बोललो पण नाही, पण ती स्त्री आपल्याला आवडते आणि मग आपल्या डोक्यात तिचे 24/7 विचार चालू असतात. डीपी बघतो, फेसबुकला बघतो, काहीतरी होतं या गोष्टी. जसं
पुरुष परस्त्री देतो म्हटले, तसं स्त्रिया सुद्धा तितक्या अवेलेबल आहेत. म्हणून नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही काय विचार करायचा, पर जोडीदार रत, स्त्रीला पुरुष, पुरुषाला स्त्री, या गोष्टी सुद्धा घेऊ शकतो. आता इथे बघा, व्यसनं ही आहेत. मग ह्या व्यसनांचे ग्रहयोग काय, कुठले ग्रहयोग आहेत म्हणून हे लोक या बाजूला गेले किंवा या भानगडीत पडले. आपल्याला सगळ्यांना माहिती, कोणत्याही प्रकारची नशा असू दे, व्यसन असेल, हे वाईटच आहे. मग त्याच्यामध्ये शारीरिक तुमची हानी होते, धन, परिवार, माणूस सगळं गमावून बसतो. म्हणजे बघा की बाहेरच्या स्त्रीचे व्यसन असेल तर बायकोचं प्रेम गमावून बसतो, घरात भांडण होतात. आता तर आपण बघतो की अनेक गोष्टी, अगदी मारामाऱ्या, खून, याही गोष्टी होतात. तर कळत न कळत ना आपण ह्या चक्रव्यूहामध्ये अडकून राहतो. विशेष करून हल्लीच्या ह्याच्यामध्ये बघा, नवीन पिढी जेनझी आपण म्हणू की स्वभाव टॅग लावणंही चुकीचं आहे, पण हे प्रमाण वाढलंय. आधी नव्हता अशातला प्रकार नाही, पण आता जास्त झालेलं आहे. बरोबर आहे ही. तर व्यसनाची प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. म्हणजे आम्ही तर मुंबईमध्ये आपण राहतो, तर मॅक्झिमम आपण बघा कोरेगाव पार्कला संध्याकाळी चक्कर मारली की आपल्याला कळतो की काय व्यसन म्हणजे. किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही विकेंडला तर अगदीच जा. म्हणजे आम्ही तर नेहमी कोथरूडला तरी घरातून बाहेर पडलं ना की त्यांचे विकेंड पार्टी सुरूच असतात. फ्रायडे इव्हिनिंग आणि शनिवार, बापरे, इतके टोळधाड असल्यासारखी स्त्री, म्हणजे मुलं मुली हे त्यांचे ते कपडे घालून त्यांचे पब, डान्स पार्टीज, इनॉल ह्याच्यासाठी जाण्यासाठी तयार असतात. आपल्याला दिसत असतात की अरे हे इकडे चालले. तर पहिल्यांदा बघा आवड निर्माण होते, म्हणजे मित्र मैत्रिणी सांगतो आणि मग तो छंद सोडतो. आणि मग आज एकदा झालं. आणि एक सांगते तुम्हाला, मानवी मन, एखादी गोष्ट सिक्रेट राहिली किंवा कोणी त्याच्यामध्ये बॅरियर्स घालत नाहीये किंवा ही गोष्ट कोणाला समजलं नाहीये, तर त्याच्यात धाडस वाढतं. हे लक्षात, ते धाडस वाढतं किंवा ती गोष्टी करावी अशी वाटते आपल्याला. तर इथे चार्जिंग चालू कर. तर ती गोष्ट आपल्याला करावीशी वाटते, हे आधी लक्षात ठेवा. बरोबर. तर कोणतंही व्यसन हे आपल्याला जेव्हा जडतंय ना, त्यात तुम्ही आधी विचार करायचा की हे का होतंय असं. बरोबर आहे. तर तुम्ही बघा की ती गुप्तता आपण, म्हणजे आपल्याला ती गोष्ट समजली नाही कोणाला, तर त्याच्यामध्ये कधीही न सुटणाऱ्या गोष्टी ह्या होतात आणि ते व्यसनामध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे आजूबाजूचं वातावरणही त्याला कारणीभूत असतं की तुम्ही, तुमचे मित्रमैत्रिणी कसे आहेत, आणि त्याला असं म्हणतात ना की मैत्री अशी असावी किंवा असे एक कोणीतरी सांगितलंय, म्हटलंय असं की तू खून केलास तरी सुद्धा ओके, कुठे आपण हे प्रेत लपवूया, अशी चर्चा असणारी मैत्री असावी. म्हणजे काय, मित्रत्वात अशाही गोष्टी असतात की तुझे सिक्रेट्स मी सांभाळतो, माझे सिक्रेट्स तू सांभाळ. किंवा ते फोनवर असे होतं की अरे आज कुठे गेलाय हा, तर ह्या मित्राकडे, आणि त्याची बायको तिथे गेली तर तू तिथे अवेलेबल नसतो. म्हणजे कोणतंही व्यसन हे होत असताना काय सिक्रेसी राहतीये का. आणि जरी कधी कधी बघा की हे ह्या गोष्टीत त्या माणसाचं धाडस वाढायला लागतं. का वाढतं धाडस, कारण हे कोणाला समजत नाहीये आणि म्हणून तो ते धाडस त्याच्यात वाढायला लागतो. मग कधीही नट सुटणारी व्यसनं त्याच्यामध्ये व्हायला लागतात. म्हणजे आता ज्योतिषशास्त्राद्वारे आपण ह्याच्यावर प्रकाशझोत टाकू शकतो का, तर हो. कोणत्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची नशा जडू शकते किंवा आवडते, विशेष करून त्याचा अवस्था, प्राथमिक अवस्था आहे, आकलन झालं त्याच्यात, आणि या जर आपल्याला अशा प्रकारच्या पत्रिका आल्या, आणि हे बघा कधीही असं होत नाही की आपण सांगतोय आणि समोरचा लगेच ऍक्सेप्ट करेल, असं होत नाही. तो नाही म्हणेल, त्याला म्हणायचं असं असं तुझ्या ह्याच्यात, तर तू कधी कधी डायरेक्टच विचारायला येतात की आम्हाला हे हे व्यसन आहे, सुटेल. तर त्यापासून परावृत्त कसं होऊ शकेल, किंवा हे बाबा तुझ्या पत्रिकेत योग आहे, बी अवेअर, तुझी मैत्री सांभाळ, अशा लोकांच्या बरोबर राहू नको, किंवा हे क्रेविंग किंवा हे अडिक्शन तुला येऊ शकेल. तर पत्रिकेमधले काय महत्वाचे योग आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी दिसतात, हे बघूया. तर व्यसनं बघत असताना कायमच ऍट एनी कॉस्ट आधी लग्नस्थानाला प्राधान्यक्रम देणं हे अगदीच गरजेचं आहे. लग्न म्हणजे तुम्ही स्वतः, लग्नेश कुठं गेलाय हे बघायचं आणि मग पुढं द्यायचं. एखादी बघा कुठलंही व्यसन, म्हणजे हे सुद्धा एक धाडसच आहे बरं का. म्हणजे जर माहिती आहे सगळ्यांना, किंवा मी ड्रग्स घेतोय, किंवा मी ड्रिंक्स घेते, किंवा मी धूम्रपान करते, त्याला देवानंदचं एक गाणं आहे बघा,
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे म्हण. कोणी काय म्हणतंय ना याच्याशी मला देणं घेणं नाही. मी माझ्या मस्तीत आणि मी माझ्या धुंदीत राहतो. ही मानसिकता. आता लग्न बेदरकार लोक असतात. तर लग्नाचा विचार. अजून त्याच्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे पत्रिकेमधलं कुटुंब स्थान म्हणजे दुसरं स्थान. खाण्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मला जर असं वाटलं की नाही बाबा मला ही गोष्ट आज आत्ता ताबडतोब खावीच, ते क्रेविंग आलं आणि मग मी काय करणार, मी तुमची ती 32 ग्रॅमची जीभ कुठे कुठे तुम्हाला फिरायला घेऊन जाईल की हा खाण्याचा पदार्थ मिळाल्याशिवाय आज मला चैन पडणार नाही. तर हे तोंड खाणं पिणं किंवा आपण असं म्हणूया की ड्रिंक्स घेणं, त्यामधल्या संदर्भात ज्या सवयी आहेत ह्या सेकंड हाऊस वरून बघितलं तर दुसरं स्थान कसं आहे, बाधित झालंय का, तर ते व्यसनांशी निगडीत स्थान म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. दुसऱ्या स्थानामधून मग इथे सगळ्याच इवन तंबाखू ठेवणं, गुटखा ठेवणं, आहे की नाही, या गोष्टी किंवा ड्रिंक्स पिणं, खाणं सुद्धा ज्या ज्या शरीराला चांगल्या नाहीयेत अशाही गोष्टी लोक खातात मुद्दाम, बरोबर आहे. आणि मग त्याचे त्रास व्हायला लागतात. त्याच्यासाठी सेकंड हाऊस बघा, म्हणजे त्याचे लाइकिंग्स काय, आवडते काय. आणि दुसऱ्या स्थानी जर सपोज जलरास आहे, इथे राशीचा, परत काल मी सांगितलं ते तत्वविचार हा बेस आहे, हा फाउंडेशन आहे ऍस्ट्रॉलॉजीचा. तुम्हाला तत्वविचार करायला लागला की पटपट चुटकी सरशी तुमचे प्रश्न सुटणार. तर दुसरं स्थान म्हणजे जलरास आहे, तिथे जर जलराशी आहे तर तिथे शुक्र असेल तर या व्यक्तीला दारूचे व्यसन लागेल. गुरु असेल तर गोड खाणं अति, किंवा बुध असेल तर लहान मुलाप्रमाणे जास्त वेळा थोडं थोडं खाणं, किंवा मंगळ रवी हे तिखट पदार्थ देऊ शकतात. शुक्र जलराशीमध्ये आहे तर भेळ वडापाव चटकदार पदार्थ खाण्यापिण्याची अशी उगाच आवड. शनी असेल तर शिळ खाणं. राहू म्हणजे नॉनव्हेज देतो किंवा बेकरी आयटम वगैरे अशा ह्या गोष्टी देतात, बरोबर आहे. चंद्र दुधाचे पदार्थ. दुसऱ्या स्थानी कुठले ग्रह आहेत आणि या ग्रहांमुळे त्याला त्रास होतो का, सांगतो आपण की तुला शुगर आहे ह्या गोष्टी खाऊ नकोस, तरी पण लोकांना ते खावंसं वाटतं आणि त्याचा तब्येतीवर परिणाम होतो हे बघा. किंवा समहाऊ तुम्ही बघा की जलरास आहे आणि मंगळ आहे तर हा चहाची वगैरे सुद्धा अति आवड. चहाने सुद्धा किती त्रास होतात, लोकांना सांगतात डॉक्टर की चहा एवढा घेऊ नका, ऍसिडिटीचे त्रास असतात वगैरे वगैरे, हे सुद्धा सगळे त्रास होणारे असतात त्याचा तुमच्या शरीरावर मनावर. पण ते थोडस घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, हे एक प्रकारचं व्यसनच आहे, बरोबर. आता 11th हाऊस 11वं स्थान लाभस्थानाचा विचार हा तुम्ही करा. याचा स्वामी किंवा त्याचा उपनक्षत्र स्वामी हा जर राहूच्या नक्षत्रामध्ये असेल तर तुमचे मित्रच येऊन तुमची फसवणूक करतात असं दिसतं. मित्र काही नाहीत. किंवा मंगळ हा काय करेल, अति धाडस देईल आणि तुम्हाला त्या व्यसनांच्याकडे घेऊन जातात मित्र. आणि मित्रांच्यामुळे मनस्ताप किंवा मित्र, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पार्टीचे मित्र असतात, यांचं काय कनेक्शन असतं, पार्टीला यायचंय तर ह्याला बोलव, बाकीच्या गोष्टींसाठी वेगळा मित्र लागतो. तर त्या मित्रांवर आपण अनियंत्रित खर्च करतो का, किंवा इतर वाईट सवयी आणि योग यांचा विचार आपल्याला करायला लागेल. मंगळ आणि शुक्र, एक तर तुम्हाला सांगू का की मन चंद्राला विचार तुम्ही आधी प्राधान्यक्रमाने करा, किंवा चंद्र हा जो ग्रह आहे हा तुमच्या मनामध्ये आधी ती गोष्ट येते आणि मग बुद्धी काय सांगते, चल कर ले बेटा, चलो यहाँ जाते, ये करते वो करते, आणि मग तुमची बुद्धी त्या पद्धतीने काम करायला लागते. हे धाडस कोण देतं, मंगळ, की चल जाऊया ही गोष्ट करूया. मग हे शुक्र म्हणजे छंदी पंदी स्वैर स्वच्छंदी ह्या सगळ्या गोष्टी शुक्राला आवडतात. किंवा असं आपण म्हणूया की माझ्याकडे पैसा जास्त आहे, मग हा मी कुठे वापरू, चला शुक्र सांगतो की या ठिकाणी खर्च कर, आहे ना पैसा जास्त त्याचा खर्च करूया. एखादा म्हणेल अरे माझ्याकडे खर्चाला पैसाच नाही आणि म्हणून त्रास होतो म्हणून मी आपला दारू पिऊन झोपतो, या गोष्टी असू शकतात. तर मंगळ आणि शुक्र ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करा की शुक्र व्ययस्थानावर दृष्टी आहे, द्वितीय स्थानावर दृष्टी बिघडलेली आहे, शुक्र मंगळाची दृष्टी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यसनी लोक दिसतात. बघा पहिल्यांदा एक तर लग्न बिघडलं पाहिजे, चंद्र बिघडलं पाहिजे, बाकीच्या ग्रहांचा नंतर विचार करा. किंवा गुरु राहू ही युती चांडाळी योग आहे, याचा सारासार विचार करा की म्हणजे बुद्धीमध्ये आपल्या काय वाईट गोष्टी येतात, कळतंय पण वळत नाही. गुरु सांगतोय की अरे हे चुकीचं आहे, पण राहू सांगतोय जा गो अहेड, बेदरकार पद्धतीनं वागणं, या गोष्टी गुरु राहूच्या ह्याच्यामध्ये येतात. म्हणून तुम्ही बघा स्थान आपण बघत असताना पहिल्या स्थानामध्ये पापग्रह असेल किंवा लग्नेश निर्बली आहे आणि पापग्रहाने दृष्ट असेल किंवा पापग्रहांच्या युतीमध्ये असेल
तर अशा लोकांना व्यसनं लागू शकतात किंवा थोडंसं आपण म्हणतो ना की माइंडसेटच त्याचा खराब आहे. चंद्र बिघडलंय, लग्न बिघडलंय आणि ह्या गोष्टी आपल्याला कळू शकतात पत्रिका वगैरे. किंवा लग्नेश नीचेच आहे, शत्रू राशीमध्ये, चंद्र निर्बली आहे. अशा व्यक्तींना व्यसन लागू शकतो. आणि ह्यालाच आपण डेस्टिनी म्हणतो ना, की तुमच्या वीक माइंडचा आजूबाजूचे लोक बरोबर फायदा घेत असतात. ठीक आहे, तुला हा प्रॉब्लेम आहे आणि त्याला म्हटलं ना, सुख दुःख हे समान असणारे लोक एकत्र येत असतात. म्हणजे एखाद्याचा घटस्फोट झाला तर दुसऱ्याचा घटस्फोट झालेल्या व्यक्तीशी लगेच कनेक्शन होतं. अरे मग तुला पण हे दुःख आहे, मला पण हे दुःख आहे, चलो लेट्स एन्जॉय. घटस्फोट झालाय पण मग चल आपण एकत्र जाऊ, या गोष्टी करू. बरोबर. हे फॉर एक्झाम्पल आहे. अशा अनेक गोष्टी असतात की एक समान दुःख, गरिबी एक समान, श्रीमंती एकसारखी, पैसा उडवायचा आहे तर तर गुरु हा ग्रह सुद्धा म्हणजे तुमची सतसत विवेक बुद्धी कुठे गहाण टाकलीये का? तर हा ग्रह नीचेच आहे म्हणजे ह्या लोकांना व्यसन लागू शकतो. गुरुला पॉवर नाहीये. बरोबर आहे. किंवा शुक्र हा मुळातच स्वच्छंदी आहे. त्याला राहूचं जर कोंदण आलं तर मग काय, आधीच मरकट, त्यात शेपटीला आग लागलीये, त्यात अजून कोणीतरी त्याला डिवचलाय, है ना, त्यात तो प्यायला येतो. मग काय तर सगळा उत्पातच माजवणार आहे. तर हा शुक्र राहू बरोबर, केतू बरोबर, कुंडलीतले मुख्य जे बॅलन्स कुंडली करतायत असे जे ग्रह आहेत त्यांना बलच नाहीये. चंद्रही निर्बली आहे म्हणजे कळतंय पण वळत नाही, अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर या लोकांना अगदीच व्यसन लागू शकतं. बरोबर आहे. आता बघा, कधी कधी बघा खालमुंडी पातळ असे लोक मोस्टली शनीचे असतात. असं वाटतं की हे काय, मला म्हणजे वाटत नाही या व्यक्तीमध्ये असे गट्स. तर शनीचं बघा की शनी ग्रह प्रधानत्व असेल, मकर कुंभ लग्न आहे, रास आहे, किंवा अष्टम स्थानामध्ये शुक्र, अष्टमी शुक्र शनीने दृष्ट असेल तर अशा व्यक्तींना भयंकर व्यसन जडतं. कारण आधी या गोष्टी सिक्रेसी आहेत ना. म्हणजे लोक सांगतात वेट लॉस, मॅडम पत्रिका बघून सांगा माझ्यातल्या किती गोष्टी तुम्ही खऱ्या सांगताय बघूया. म्हणजे काय, त्यांना माहिती असतं की अरे आपण ह्या गोष्टी सगळ्या छुप्या गोष्टी आहेत, माझं कोणाला कळणार नाही. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी शनीच्या आहेत. शनी आधी सगळ्या गोष्टी गुप्ततेच्या असतात, सिक्रेसीच्या असतात. आणि मग मी लोकांना कळायला, घरातल्या लोकांना कळतो, मित्रमैत्रिणींना कळतो, अरे हा एवढ्या एक्स्ट्रीम केसला कसा गेला. तर मग इथे शनी शुक्र हे कॉम्बिनेशन किंवा बिघडलेला शुक्र, बिघडलेला शनी, अष्टमाशी निगडीत संबंध, कुंभ मकर लग्न, या गोष्टी. भिकारी लोक वगैरे सुद्धा आपण बघा की हे सगळ्या लोकांना भले खायला पैसे नसतील तर चालतील, किंवा अगदी कमी दर्जाची कामं करणारे लोक असतात पण त्यांना खायला पैसे नसतील तर चालतील, पण ड्रिंक्स घ्यायचे. दारू पिल्याशिवाय त्यांना काही होत. इथे स्त्रिया सुद्धा असतात. ओके. आता बघा, कोणत्याही कारणाने लग्नेश बिघडला आणि लग्न स्थानावर रवीची दृष्टी आहे, अशा व्यक्तीला मांस, मटण, दारू म्हणजे तुमची आपण म्हणतो विवेक बिघडला आहे, किंवा तुम्हाला ते क्रेविंग येत आहे किंवा विचित्र गुरु रवी बिघडले असतील तर अशा लोकांना हे त्रास होतात. आरोग्याला सुद्धा ते परिणाम करतात. बरोबर आहे. सिगरेट, गांजा, अग्नितत्व आहे बघा, हे लक्षात ठेवा. रवी मंगळ ह्या ग्रहांची दृष्टी. हे बघा, एक छोटी छोटी लॉजिक आहे, हे लक्षात ठेवा. अग्नितत्वामध्ये आपल्याला अग्नितत्वाचे ग्रह बिघडलेले असणार आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी येणार. बरोबर. समूह आता फॉर एक्झाम्पल मग असं सांगितलं की जलतत्व. जलतत्व म्हणजे काय, जलतत्वाच्या राशी इथे बिघडलेला शुक्र म्हणजे ड्रिंक्सची आवड. ओके. मग त्या ड्रिंक्स म्हटल्यावर आपण अजूनही त्याच गोष्टींचा विचार करतो की दारू, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक अशी पेय आहेत की ती हार्मफुल आहेत. सोडा किंवा समहाऊ थम्सअप वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कोका कोला, इतकी लोकांना ती सवय असते आणि असं म्हणतात की आतडी जळून जातात, रोज सातत्याने घ्यायचे. किंवा काही लोकांना अशी सवय असते बघा, काहीही झालेलं नाही पण संध्याकाळी इनोशिवाय झोप येते, शरीराला त्रास. मग ह्या तुम्ही गोष्टी बघा की ह्याला सातत्याने ही गोष्ट करतो. मग हे काय आहे, जलतत्व. जलतत्वामध्ये असणारे ग्रह इथे बिघडलेले शुक्र. पृथ्वी तत्व म्हणजे काय, स्थिर आहे ना, स्थिर आहे ना, म्हणजे तिथे काय येणार आहे, तंबाखू येणार आहे, गुटखा येणार आहे, किंवा स्थिर तत्वाचे तोंडामध्ये ठेवणाऱ्या गोष्टी, पान सुद्धा खाणं. हे बघा, काही लोक 2-2 तास तोंडात पान कसं असू शकतं, ठेवतात ना लोक. हे असे आहेत गोष्टी, म्हणजे हे आपल्याला आश्चर्य वाटतं की इतकं कसं काय असू शकतं. तर ह्या गोष्टी आहेत. आणि वायुतत्व म्हणजे जिथे धूर आहे, स्मोक आहे, अशा या गोष्टी, तुम्हाला सिगरेट स्मोकिंग वगैरे ह्या गोष्टी, किंवा त्यातल्या अजून बऱ्याच गोष्टी असतील.
त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, दूर निघणं. तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा. आता हे का होतं, तर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत पितृदोष आहेत. ओके, असे दोषामध्ये वास्तुदोष, पितृदोष, कुंडलीला सापित कुंडली असू शकते. म्हणजे आपण असं म्हणतो की अरे यांच्या घरात कोणी नाही आणि हा एकच व्यक्ती, आई वडील इतके चांगले आहेत, त्यांचे संस्कार चांगले आहेत, पण ही व्यक्ती का करते, तर अशा पत्रिकेमध्ये दोष असतात. मग हे लोक उजळ माथ्याने सिगरेट, गांजा, दारू हे व्यसन जोपासतात. त्यांना आणि त्याच्यात काही वाटत नाही. तुम्ही हाय प्रोफाईल लोकांच्या मध्ये गेलात तरी तुम्हाला हे जाणवेल, अरे वडील, मुलं, आई एकत्रितरित्या ड्रिंक्स घेताना दिसतात. मग हे प्रमाण किती आहे हे बघायचं. म्हणजे नेहमीच घेतात का कधीतरी घेतात किंवा त्याच्याशिवाय राहत नाही. तर व्यसनाधीनता याच्यासाठी आपण बघितलं की लग्न, चंद्र, व्यसन होणारे ग्रह किंवा शुभग्रह, निर्बली पापग्रहांची पॉवर अधिक आहे. ते तुम्हाला क्रेविंग देतात. किंवा हा शुक्र सुद्धा इतका स्वैर आहे ना, बेदरकार वागतो, काही नाही होत. जसं मागे एकदा झालं होतं बघा, की रामायण मालिकेमधली सीता आणि ती लोकांच्या मनावर ठसलेली आहे, पण ती बाहेर सिगरेट घेताना दिसली म्हणून त्याचा किती ओढताना दिसली म्हणून त्याचा किती गदारोळ झाला. तर आपण आपल्या फ्रेम मध्ये ह्या गोष्टी बसवू नाही शकत की हे असं कसं होऊ शकतं, हे ना असं कसं काय केलं, हे काय ग्रह येऊ का होत आहे, तर हे आपण साधारण बघितलं. व्यसनाधीनतेमध्ये माणूस करतोच का आधी ही गोष्ट, तर मानसिक कारण म्हणजे एकतर ताणतणाव आहेत, डिप्रेशन, नैराश्य आले. कधी कधी असं होतं बघा, नाही मला 4 दिवस झोपच झालेली नाही आणि खूप रेस्टलेस फिलिंग आहे, तर मला चल झोपेची गोळी घे. किंवा डिप्रेशन आले, मला ब्रेकअप झालेला आहे, ओके, काही कारण, घरात अपमान होणं सातत्यानं. मग अशी रवीचा जो उल्लेख केला याच्यात सुद्धा तुम्हाला सांगते, अति कोणी तुमचा अपमान केलं तर तुमची कॉन्फिडन्स लेवल ही डाऊन होते आणि त्याच्यामध्ये परत व्यसन होते. मग विनाकारण चिंता, कन्या रास याच्यामध्ये आहे, भावनिक अस्थिरता. एक सांगू का की काही लोकांना कायम दुसऱ्याचा खांदा लागतो रडायला. नाही बाबा, त्याच्याशिवाय मला ही गोष्ट शेअर करायची. आणि मग ही भावनेची अस्थिरता हे सुद्धा व्यसनांचं कारण असू शकते. कॉन्फिडन्स लो, आत्मविश्वासच कमी आहे, की मला वाटत नाहीये की मी हे माझ्याकडून करेन. म्हणजे काही वेळेला अशा गोष्टी असतात बघा, ती ठराविक गोष्ट घेतली तर म्हणू नये, पण अनेक तंबाखू खाणारे लोक मी बघितले. अनेक ठिकाणी खूप वेळ बैठक असेल तर त्यांना आधी तंबाखू लावल्याशिवाय ते 4-5 तास एकाच ठिकाणी बसू शकत नाही. बरोबर, कॉन्फिडन्स लेवल डाऊन होते, है ना. हे बघा, सामाजिक कारणात बघितलं तर चुकीचे मित्रमंडळी आले, घरामध्ये भांडणं होत आहेत, कुठला तरी एक दबाव आहे आपल्याला समाजाचा त्याच्यामुळे, किंवा अनएम्प्लॉयमेंट, काय करायला उद्योग नाही आहे तर चला व्यसन करूया, किंवा मला रेस्टलेस फिलिंग होते, तर ही सामाजिक कारणे. आर्थिक म्हणजे काय बघा, अति पैसा वाहून नेतो असंही म्हटलंय, आणि कॅश क्रंच असेल तरीही इश्यू येतात, किंवा डायलमा मध्ये आपल्याला मला आलेला पैसा. मग पुरुषांच्या ह्याच्यामध्ये खूप वेळेला असतं की अरे मी फॅमिली थोडी या सगळ्या गोष्टी करतो, मी माझ्यासाठी कधी जगू. मग ते व्यसन. आर्थिक अस्थिरता आहे, म्हणजे कमी पैसे मिळाले किंवा काही ठराविक वाटा ते कुटुंबियांना देणार, बाकीचं हे माझे बजेट, या पैशाचं मी काय करू मी ठरवतो. ओके, व्यवसायामध्ये खूप अपयश आलं तरी सुद्धा या गोष्टी येऊ शकतात. आणि आर्थिक कारणामध्ये जर व्यसनांचा विचार केला तर अचानक मिळाली आहे संपत्ती तरी सुद्धा त्या गोष्टी, खूप पैसा मिळाला तर काय करू, होतं असं. यू विल नॉट बिलीव्ह, हर्षवायू होणारे सुद्धा लोक आहेत. कधी खूप गरिबी असते आणि अचानक मिळते, त्यामध्ये या गोष्टी. तर व्यसनं ही जी येत आहे त्याचे शारीरिक दुष्परिणाम काय होतात, तुमच्या शरीरावर परिणाम काय होतात. मगाशी लिव्हर सिरोसिसचं मी उदाहरण दिलं, तसे यकृताचे आजार होऊ शकतात, हृदयरोग होऊ शकतात, कर्करोग होऊ शकतात, संस्थेचे विकार होऊ शकतात, तुमची इम्युनिटी पॉवर कमी होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, आणि मानसिक याच्यामध्ये तुम्हाला नैराश्य. बघा, शारीरिक ताण त्रास डॉक्टरांच्या पासून, ज्योतिषांच्या पासून, वकिलांच्या पासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवायची नाही. डॉक्टरांना आपल्याला सांगायचं लागतं की हे मला व्यसन आहे, आणि मग त्याच्यासाठी ते तुम्हाला औषधं देतात, हे करतात. पण त्याचा परिणाम किती टक्के होतो किंवा ते सुटतं का, जोपर्यंत मनाने ठरवत नाही, तुमच्या लग्नेशाला बळ मिळत नाही, तुमचा चंद्र जोपर्यंत ट्रॅकवर येत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही. बरोबर. आता बघा, मानसिक काय होतं, आपली अस्वस्थता, एक तर नैराश्य असेल तर ह्या गोष्टी, किंवा मिळालं नाही तर चिडचिड होते. ओके,
किंवा आज आत्ता ताबडतोब मला ही गोष्ट हवीच आहे, मग त्याच्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, की आक्रमकता येते. आणि समहाऊ काही वेळेला स्मरणशक्ती कमी होणं, हे तुम्हाला सांगू का, कुठलीही व्यसनं ही शनीच्याकडे जातात. म्हणजे शुक्र मंगळ तर आहेत, पण आज मी सिगरेट ओढली आहे आणि उद्या मला रोगाजार होईल असं होत नाही. त्याच्यामध्ये काय होणार आहे, की स्लो पॉइझनिंग आहे, ते लगेच नाही त्याचे परिणाम दिसणार आहे, ते स्लो पॉइझनिंग आहे. म्हणून त्याचा विचार तुम्ही करा, की हळूहळू आतमध्ये मुरणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग त्यानंतर तुमच्या शरीरावर परिणाम करताना दिसतात. कौटुंबिक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे व्यसनं होतात, पती पत्नीमध्ये भांडणं झाली, पैसेच मिळाले, आर्थिक संकट आलं, बरोबर आहे. मुलांनी आपल्याकडे केलेले दुर्लक्ष किंवा मी मुलांच्याकडे केलेले दुर्लक्ष, कुटुंबामध्ये हिंसा असेल किंवा आपल्याला असं वाटायला लागतं जगच वाईट आहे, ह्या वाईट जगाबद्दल मला टॉलरन्स कॅपॅसिटीच नाहीये, मी काय करू, तर मी व्यसन करतो किंवा सगळ्यांच्या पासून आयसोलेट राहणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. एकूणच सामाजिक गोष्टीचा विचार केला तर गुन्हेगारी, अपघात, सामाजिक प्रतिष्ठा कमी होणं, याच्यामुळे सुद्धा लोक व्यसनाकडे जातात. आता तुम्ही रिसेंट उदाहरणं बघताय की नाही, माझ्या मुलांना असं नेहमी वाटतं की सिया गोयलचं काय आहे, म्हणजे किती गोष्टी आहेत तिच्यामध्ये, किती व्यसनं आणि कशी मानसिकता, त्याच्यामध्ये किती बदललेले आणि बिघडलेले ग्रहयोग असू शकतात. अनेक मुली अशा वागतात. यावेळी आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढ्या आपल्याला कुठल्या पत्रिका जर असं चॅलेंजिंग बघायला मिळालं तर खूप छान आहे. परवाच्या दिवशी कोणीतरी मला असंच सांगत होतं की वडील अतिशय निष्णात वकील आहेत, मोठे, अगदी आपण असं करोडोमध्ये पैसे मिळवणारे आहेत. मुलाला LLB LLM केलं आणि तो झाला, आणि झाल्यानंतर तो म्हणाला, नाही, तुमची इच्छा होती, मी LLM झालो, LLB झालो, चांगल्या मार्गाने पास झालो, पण मला प्रॅक्टिस करायची नाही. आणि तो अक्षरशः व्यसनाधीन झालाय, घरी बसतो. वडिलांना आता इतकं हे होतंय, ते त्याच्या नावे आता लग्न करायचंय, त्याच्या नावे बँकेमध्ये पैसे टाकलेत आणि ठराविक इन्कम IT रिटर्न भरतायत आणि हा याचाच इन्कम आहे म्हणून दाखवतात. ह्या सगळ्या गोष्टी ना, की काय त्याची मानसिकता इतकं खराब होण्याचं कारण काय? अचानक तो व्यसनांच्याकडे गेला काय? अचानक उद्धट वाईट बोलायला लागला काय? अचानक आळशीपणा काय आला? ते गोचर तुम्हाला बघायला लागेल, दशा बघायला लागेल. ओके. सामाजिक प्रतिष्ठा तुमची कमी झाली, लोकांनी तुम्हाला मान नाही दिला तर तुम्हाला त्रास होतात बघा. हं? म्हणजे इथे परत रवी बिघडलेला असतो बरं का, गुडविल कमी होणं, तुमचे लोक अपमान करत आहेत. तर आता इथे बघा की व्यसनाधीनता याच्यासाठी ग्रह कुठले कारणीभूत आहेत, याचं ज्योतिषीय विश्लेषण मध्ये मध्ये मी उल्लेख केलेला आहे, पण इथं वैदिक ज्योतिषानुसार जर आपल्याला बघितलं तर व्यसनाधीनतेसाठी कुठलाही एक ग्रह कारणीभूत होत नाही, त्यामध्ये सगळे सरमिसळ असते. रादर कुठलाच ग्रह कधीही एकटा काम करत नाही, यांची सगळ्यांची टीम आहे, तू असं कर मी असं करतो, तू असं कर मी असं करतो. ओके. तर ही टीम काय, ग्रह बघा, भाव बघा, त्याची दृष्टी बघा, त्याची युती बघा, दशा अंतर्दशा बघा, त्या व्यक्तीची मानसिक प्रवृत्ती काय आहे आणि त्याच्या संयोगामुळे काय निर्माण होणार आहेत गोष्टी. काही ग्रह व्यसनाच्या प्रकृतीला, म्हणजे विशेषतः ही गोष्ट का झाली तर काही ग्रह अगदी प्रॉमिनंटली आपल्याला सांगता येतात. आणि त्यामध्ये नवीन ह्याच्याप्रमाणे जर बघायला गेलं तर आता कलियुग आहे म्हणतात, कलीचं युग आहे, याच्यात दोनच गोष्टी महत्वाच्या कायम लक्षात ठेवा, एक म्हणजे लिंग आणि दुसरी म्हणजे जिव्हा. तुम्ही बघा, आता साधा जरी घरी कोणी येणार असेल तर आपण काय म्हणतो, हो हो भेटूया ना, आपण त्या हॉटेलला भेटू, आपण तिथे चहा घेऊ किंवा तिथे जेवू आणि मग घरी जाऊ. हं? त्याला गमतीनं असं म्हटलेलं म्हणायचं, तर राहूच्या गोष्ट आल्या, राहू या सगळ्या गोष्टी. पूर्वी कसं असायचं सांगू का, लोक घरी जेवायचे आणि 2 नंबर करायला किंवा वॉशरूमला घराबाहेर जायचं. आता उलट होते, लोक बाहेर जेवतात आणि वॉशरूमला घरी, नाही का, बदललेल्या गोष्टी आहेत. आता राहू म्हणजे भ्रम आहे बघा, हे सगळं जे आहे ना, आपण एखाद्या ठिकाणी मॉलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो तर हे सगळं इतका भ्रम, म्हणजे मला तर असं वाटतं पांडवांची मयनगरी असं झालेलं आहे. राहू हा भ्रम निर्माण करतो, आसक्ती आहे, अतिरेक आहे, कृत्रिम सुख आहे, अनियंत्रित इच्छा आहे. आणि हे अवघड आहे म्हणजे कंट्रोल करणं, ज्यांचा बिघडलेला आहे, ज्यांचा राहू पत्रिकेत बिघडतो, अशा लोकांचे दारू, ड्रग्ज, सिगरेट्स किंवा ऑन फिल्म बघणं, ऑनलाईन गेमिंग असेल, सोशल मीडिया असेल, जुगार असेल, हे सगळ्या गोष्टी राहूच्या अंडर येतात. ओके. या बघा,
लग्नामध्ये राहू बिघडलेल्या अवस्थेमध्ये आहेत, राहूची नक्षत्र आहेत, असाही तुम्ही विचार करा. किंवा प्रमुख योग राहू चंद्र, शुक्र राहू, राहू पंचम स्थानामध्ये, राहू अष्टम स्थानात, राहू द्वादश स्थानात. हे तुम्हाला योग मॅक्झिमम राहूचे कारणीभूत ठरतात की ज्याच्यामध्ये आपल्याला हे रोग. एक तर तुम्ही सांगू का, प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा फिफ्थ हाऊसचा विचार करा. ब्रेकअप झाला ना, सहन होत नाहीत या गोष्टी आणि मग तिथून बिघडलेला राहू किंवा या गोष्टी होऊ शकतात. तर तुम्ही ही कारणं बघा की इथे हा काय करतोय बाबा, कशामुळे हा बिघडलाय. ओके, मग त्याला आपण सपोर्टिव्ह काय लावणार, तत्वविचार. कोणत्या राशीमध्ये, कोणत्या ग्रहाबरोबर आहे, कोणत्या भावामध्ये आहे, हे लावायचं. आणि 2 नंबरचा जो ग्रह आहे तो म्हणजे चंद्र. मन माझं थाळ्यावर नाहीये. आता बघा, त्याला चंद्र बुध या दोन्ही गोष्टींचा अर्थ कसा होतो माहितीये का, माझं मन तसं सरळ आहे, मेंदूचा रस्ता वाकडा आहे. म्हणजे मनामध्ये आपल्याला कळतंय हे करतोय आपण बरोबर आहे किंवा हे चूक आहे, किंवा बुद्धी सांगते हे बरोबर आहे किंवा चूक आहे, पण दोघांपैकी एकच कोणीतरी जिंक. मन आणि बुद्धी कधी एकत्र काम करत नाही. त्यामुळे बुध चंद्र बिघडणं, चंद्र हा मानसिक दुर्बलतेचा कारक आहे. चंद्र म्हणजे तुमचं मन, तुमची भावना, तुमचं मानसिक संतुलन या गोष्टी दाखवत आहेत. मग चंद्र पीडित आहे, आपल्याला माहिती आहे चंद्र कधी बिघडतो. जनरल आहे का, ते तुम्ही जेव्हा हायर याच्यावर शिकता त्यावेळी बेसिक गोष्टी मी खूप सांगणार नाहीये. मग हा चंद्र बिघडला 8-12 स्थानात असेल, राहू केतू बरोबर असेल, ब्ला ब्ला अजून कुठल्या ग्रहांच्या बरोबर आहे ते तुम्ही, प्रत्येक पत्रिका ही चॅलेंजिंग असते. हा एक अंजली मॅडमने नियम सांगितला म्हणजे तो तिथे आपला होईल हे असं काही शक्य नाही. तुम्ही ह्याचा अंदाज घ्यायचा आणि पत्रिकेमध्ये अजून काय दिसतं हे बघायचं. मग चंद्र बिघडला तर भावनिक रिक्तता, म्हणजे माझं कोणीच नाहीये किंवा मला कोणी, मी कोणाला आवडत नाही. डिप्रेशन येणं, एकटेपणा. यू विल नॉट बिलीव्ह, डिप्रेशनचे लोक फार डेंजर असतात. किती वेळ झोपू शकतात, किती किती वेळ त्यांना जेवावंसच वाटत नाही, नुसतं व्यसनांच्या आहारी जातात. एकटेपणा किंवा तणावामधून ते मग व्यसनांच्याकडे झुकण्याचे योग असतात. चंद्र राहू योग, चंद्र शनी योग, 6-8-12 मध्ये असणारा चंद्र हा काही खूप छान फलित देत नाही. आणि बघा, एक मुळात कसं असतं, मला काय आवडतं हे त्या व्यक्तीला माहिती असतं. जनरली असं होत नाही की शुक्र कोणाला आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी हिडन शुक्राशी निगडीत गोष्टी असतात, पण त्या जर बिघडल्या तर अतिशुक्र तरी काय कामाचं आहे. शुक्र हा भोगविलास, इंद्रिय सुख याचा कारक आहे. शुक्र म्हणजे आनंद आहे, ऐश्वर्य नाही, प्रेम आहे. अति काम वासना या गोष्टी दाखव. मग शुक्र म्हणजे छंदीपंदीपणा, किंवा समहाऊ यू कॅन से की तुमच्याकडे पैसा आहे, मग ते पैसे तुम्ही काय करू, ड्रिंक्स घे, लैंगिक व्यसन असू शकतात, पॉर्नोग्राफी असू शकेल, विलासी जीवनशैली, खूप पॉश राहायचंय, म्हणजे माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मला ब्रँडेड गोष्टींची सवय लागली आणि अचानक कॅश क्रंच आला, तर अस्वस्थ होणं, डिस्टर्ब होणं, की पैसाच नाहीये म्हणून मी डिस्टर्ब, या गोष्टी आहेत. यामध्ये शुक्र बिघडलेले, ह्याच्यामध्ये योग काय, शुक्र राहू युती, शुक्र द्वादश भावात, शुक्रावर राहूची दृष्टी किंवा शुक्राचं राहूशी कनेक्शन. बघा ह्यात कशा असतात गोष्टी, शुक्र राहूच्या नक्षत्रात सततारक असेल, स्वाती असेल, आर्द्रा असेल, मग ते तुम्ही ठरवायचं की मिथुनेतला काय करेल, तुळेतला काय करेल, कुंभेतला काय करेल. हेच तर लॉजिक आहे, त्याची सरमिसळ करायची आणि मग तुम्ही फलादेशाकडे वळायचं. आता केतू, केतू हा ग्रह काय, पलायनवाद. आपण म्हणतो ना, आध्यात्मिक ह्याच्यात जर विचार केला तर डिटॅचमेंट आहे किंवा मला ह्याच्यात काही वाटत नाही. पण केतू म्हणजे खरं सांगू का, टॉलरन्स कपॅसिटी नाही, वास्तवता आहे ना त्याच्यापासून दूर पळण्याची प्रवृत्ती, संभाव्य परिणाम आपण त्याच्यात बघतो, किंवा एकांत प्रेम, मला एकटंच आवडतं. खूप वेळेला असं आपण म्हणतो की संन्यास किंवा संन्यास, गुरुचा वेगळा आहे, शनीचा वेगळा आहे. घरात भांडण झालं म्हणून तुम्ही हिमालयात निघून गेला तर हा संन्यास नाही, हा पलायनवाद आहे. यू शुड हॅव टॉलरन्स कपॅसिटी. आहेत त्या गोष्टी तुमच्या संसारामध्ये राहून तुम्ही त्या करताय का. मानसिक पलायन पण असतं बरं, माझ्याशी कोणी बोलू नका, तुम्हाला काय करायचं ते करा, किंवा मी याच्यामध्ये सहभागीच नाही. नैराश्य किंवा नशेमधून बघा जग विसरतं आपल्याला आणि मग त्या नशेकडे हा केतू वळतो, बरोबर आहे. हा केतूचा पलायनवाद हा गोष्टी. शनी तर तुम्हाला माहितीये की 16व्या वर्षी प्रेम झालं आणि ती नाही म्हणाली, आता मी 60 वर्षाचा आहे पण अजून मी लग्न नाही केलं, ही निराशा. शनी कायम विरहात, नैराश्य आहे. मग याच्यामध्ये तो काय,
किती टॉलरेट करेल, नाही आता मला सहन होत आहे की त्याच्याशिवाय किंवा तिच्याशिवाय, म्हणजे व्हॉट एव्हर ह्युमन बिंग असेल किंवा तुमचे नशा असतील, ह्याचं कारण तो शनी बिघड. शनी हा दुःख, निराशा, एकाकीपणा दाखवतो. त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. दीर्घकालीन मद्यपान करणं, नैराश्यासाठी व्यसन, किंवा आता याच्यामध्ये बघा, कुठलीही सवय सोडण्यात शनीची ना खूप अवघड असते. शनी म्हणजे हा रिजिड ग्रह आहे, कारण त्यांनी कॉस्ट बदलायला तयार आहे. बरोबर आहे. तर ह्या योगांचा आपण विचार करायला. मग इथं काय, शनी चंद्र विषय योग असेल, शनी राहू असेल, किंवा आपण मगाशी म्हटलं तसं बिघडलेल्या नक्षत्रामध्ये शनी, बिघडलेल्या ग्रहांच्या बरोबर असणारा शनी. मंगळ हा सुद्धा शनीला धाडस देतो. एक तर लक्षात ठेवा, वायू तत्वाला अग्नि तत्व एकत्र आलं की भडका होणार. म्हणजे तो वायू वाढतो, वणवा पेटतो, ह्या गोष्टी येतात, हे लक्षात ठेवा. बुधाचा विचार केला तर बुध म्हणजे तुमच्या मानसिक सवयी, बुध म्हणजे विचार, बुध म्हणजे मज्जात संस्था तुमच्या नियंत्रित करणं. मग यामध्ये काय आहे? बुधाचे विकार म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाईन ट्रेडिंग, ह्याही गोष्टी आहेत. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह, आपण नेहमी पत्रिका बघतो आणि आपल्याला लक्षात येतं लोकांना पैसे सुद्धा असं ऑनलाईन ट्रेड करताना गुंतवण्याची सवय असते बरं का. तर त्याच्यात शेअर ट्रेडिंग यू कॅन से, आणि मग अचानक असा लॉस येतो आणि मग त्या डिप्रेशन मध्ये. मग आधी बुद्धीने विचार केलाय की नाही, हे करू करू, ह्याच्यात पैसे मिळतात, पैसे सुद्धा वाढवणं अधिक, हे सुद्धा त्याचं नाही, हे लक्षात ठेवा. मग असं सांगितलं, लॉटरी, जुगार आहे ना, या ह्याच्यातून अशा ह्याच्यामध्ये पैसे लावणं किती म्हणजे वाढलेच पाहिजे. तर हा बुध राहू बरोबर बिघडला आहे का, किंवा कुठल्या भावामध्ये, 12व्या भावामध्ये आहे का, किंवा इतर कुठल्या ग्रहांच्या बरोबर दृष्टीमध्ये, किंवा कधी कधी बघा बनावटपणा सुद्धा आहे. बुध बुध जर राहूच्या नक्षत्रामध्ये असेल, फसवेगिरी करणं वगैरे, अशा या सगळ्या गोष्टी, आर्द्रा, स्वाती, शततारका नक्षत्र बनवाबनवी करणारे लोक असतात. मिथून कन्या सुद्धा ह्याच्यामध्ये वर्क होऊ शकते. तर हे तुम्ही शोधा. व्यसनाधीनता आपण जेव्हा बघतो तर कुंडलीतले भाव महत्वाचे आहेत. तर वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये एक ग्रह आणि त्या योगाचा एक विचार, हा ग्रह, असं 1+1=2 असं नाहीये. यामध्ये तुम्हाला सर्वसमावेशक विचार करायला लागेल, आणि म्हणून आपण म्हणतो की नियम आहेत पण तर्क जोडा, नियमाला आधारित तर्क. किंवा काही वेळेला ह्या गोष्टी तुम्हाला पाराशरीच्या पुस्तकात नाही सापडणार, त्यावेळी ह्या गोष्टी नव्हत्या, पण त्या श्लोकांचा अर्थ काय आहे हे तुम्हाला इथे लावून दाखवता येऊ शकेल. त्याला जसं आपण कालसुसंगत आचार धर्म आहे, तसं कालसुसंगत ज्योतिषशास्त्र सुद्धा तुम्ही विचारात घ्या. नवनवीन गोष्टी येत आहेत, ते नियमामध्ये बसवा, हे का होतंय याचा विचार करा. ओके. तर मन, इच्छा, भोग, गुप्त प्रवृत्ती, आत्मनियंत्रण, पलायनवान याच्याशी संबंधित अनेक भाव आणि ग्रह, याचा परस्पर संबंध, याच्यातून अभ्यास आपण करायचा आहे. भावाचा विचार केला तर ऍज इट इज आय सेड, लग्न भाव, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्यावर किती कंट्रोल आहे, तुमची जीवनशैली कशी आहे, हे सुद्धा दाखवतं. लग्नेश, लग्नावर राहू केतू शनी मंगळाची दृष्टी किंवा अतिरेकी टोक्याच्या प्रवृत्ती दिसू शकतात. लग्नच खराब झाले अर्थात. इथे हा लग्न, कुठल्या लग्नाला कोण ग्रह खराब फलित देईल, मारकेश आहे का, बाधकेश आहे का, मित्रग्रह नाहीये ना, शत्रुग्रह आहे, आणि मग तो कोणाबरोबर गेलाय, अशा किती ग्रहांनी याचं लग्न खराब करून टाकलंय, त्याच्यावर विचार करा. भावामध्ये द्वितीय भावाचाही विचार करायचा आहे. अन्न हे, पेय आहेत, मुखाचा विचार आहे, कुटुंब, काही जणांना बघा कौटुंबिक सौख्य नसतं म्हणून ते लोक व्यसनाधीन होतात. मग मद्यपान असेल, तंबाखू असेल, गुटखा आहे, धूम्रपान आहे, या सगळ्या गोष्टी आपण द्वितीय स्थानावरून बघतो. तृतीयाचा विचार केला तर अतिसाहस, बेदरकारपण, मित्रपरिवार, प्रयोगशीलता, एकूणच काही गोष्टी, कुतूहल, ह्यांचा हा भाव आहे. थर्ड हाऊस म्हणजे लेट्स एक्सप्लोर लाईफ असं म्हणून करणार, बरोबर आहे. तर थ्रिल करणं, बरोबर आहे, जोखीम घेण्याची अति प्रवृत्ती, अति पराक्रम पण चांगला नाही. बेदरकार प्रवृत्ती तुम्हाला थर्ड हाऊस, यू हॅव टू चेक. पंचम भाव, एंटरटेनमेंट, जिंदगी के ते, हे गाणं आहे ना, मजा आलेली जिंदगी के ते, एक मूवी होता बघा ह्याचा, जादू की छप्पीच्या संजू बाबाचा कुठला, अं, आज की रात जीले जिंदगी, कल का कोई भरोसा नाही, असं ते गाणं आहे काहीतरी. तर ह्या मुन्ना मनोरंजन, प्रेम संगीत, जुगार, ते सीख ले ना गाणं, सीख ले, आंखों में आंखों डाल सीख ले.
हे हे जे आपल्याला आहेत ना, शिकलंय बरोबर. हा येस, हे याच्यामध्ये येतात बघा. मनोरंजनामध्ये प्रेम संबंध, जुगार, मानसिक काय तुमचे द्वंद्व असते, याच्यासाठी आपण फिफ्थ हाऊस बघा. जुगार आहे, सट्टेबाजी आहे, ऑनलाईन गेमिंग आहे, शेअर बाजारामध्ये अतिरेकीपणा, या गोष्टी आहेत. काही लोक बघा शेअर ट्रेडिंगला सकाळी उठलं की नाही, काही मला करायचं नाही, आज पैसे वाढले, आज पैसे कमी झाले, अरे पण तू डील कर ना. अरे नुसतं हाय गेला डाऊन, अरे तू तुझी मानसिकच नुसतंच चालू आहे, तुला हातात पैसे किती येत आहे हा विचारच नाही, पण संध्याकाळी डिप्रेस, अरे ते मी पैसे टाकले आणि ते कमी झाले, पण खरेच कमी झाले का, तू डीलच नाही केलं तर कसं. एक मानसिक शेअर मधला अतिरेकी सट्टा प्रकार हा आहे, बरोबर आहे. म्हणून फिफ्थ हाऊस बघा. षष्ठ भाव म्हणजे रोगांच्या सवयी आहेत, दैनंदिन व्यवहार, तुमचे शत्रू, हे त्याच्यासाठी बघायला लागेल. गुप्त शत्रू, आपल्याशी लोक नीट वागत नाहीत, किंवा ह्यांना असं कसं, त्याच्यावर कुरघुडी करून जाऊया. मग मला सपोज एखादी व्यक्ती साधी आहे, शांत आहे, पण मग त्याला रागवायचंय, हे धाडस कुठून येणार, चला ड्रिंक्स घेऊ आणि मगच मला ते धाडस. इव्हन तुम्हाला सांगू का, गणपतीच्या विसर्जन सोहळ्यामध्ये ड्रिंक्स घेऊन नाचणारे लोक आहेत. मग हे का कसं होतात तर बघा, किंवा एखाद्यावर आरेरावी करायची, ती गोष्ट मला लागते. रोग ह्या बघा, सवयी, दैनंदिन व्यवहार, याच्यासाठी दीर्घकालीन व्यसन म्हणून षष्ठस्थानाचा विचार करा. त्याचे शरीरावर होणारे परिणाम आहे, व्यसनमुक्तीचं म्हणजे डिसऑर्डर, म्हणजे फिजिकल डिसऑर्डर किंवा तुमच्या शरीरावर होणारे परिणाम आहेत आणि त्याच्यामधून रोग निर्माण होतात, याच्यासाठी सिक्स हाऊस. एट हाऊस, अष्टम स्थान, हे काय सांगते, कुठलीही गूढ गोष्ट आहे बघा. मत आहे काय, मला व्यसन आहे पण हे दुसऱ्याला कळू नये, अरे पण तुला त्रास होतोय ना त्याचा, इथे गुढत्व आहे, गुप्त कृती आहे. मग त्याच्यासाठी आपण मानसिक आधार सर्च करतो. कधी कधी आत्मविनाशक प्रवृत्ती, ह्या गोष्टी आहेत बघा. नाही आता मला माझं सहन होत नाही, की व्यसनाने सुद्धा मृत्यू यावा जवळ करावा असं वाटते, किंवा अजून त्याच्यामधून आपण लोकांपासून लांब जातोय का, किंवा मला हे व्यसन आहे, ड्रग्स आहे, गुप्त व्यसन आहे, धोकादायक प्रयोग, या सगळ्या आत्मघातकी सवयी आहेत. म्हणजे आधीच तुम्ही वाईट वागताय म्हणून आयसोलेट आहात आणि त्यात तुम्ही व्यसन करताय, मग तुमच्या जवळ कोणी येणार नाही, मग याचाच तुम्हाला अधिक त्रास होतो आणि मग मरावंच, या गोष्टी आहेत. तर ह्यासाठी अष्टम भाव बघा. नवम भावामध्ये बघा की धर्म आहे, संस्कार आहे, नैतिकता आहे, सदाचार आहे, ह्यांचा भाव आहे. नवम भाव आणि त्या भावाची निगडीत चुकीच्या मार्गापासून मार्ग आयुष्यामध्ये येतात, आणि कधी कधी व्यक्ती त्याच्यात आहारी जाते, दूर पळण्याचाही प्रयत्न असतो. म्हणजे कधी कधी बघा, नैतिक अधपतनाची सुरुवात, नाईन्थ हाऊस जर तुमचं खराब असेल तर खूप वेळेला असं पण गुरुतुल्य लोक सुद्धा खराब ट्रॅकवर गेलेले आपण दिसतो, भाग्याची हानी होते. म्हणून नाईन्थ हाऊसचा विचार करा. 11th हाऊस, 11वं स्थान, इच्छापूर्ती आहे. मला वाटतंय म्हणून मी ती गोष्ट केली आणि मी ती करणार, कारण हा माझा निर्णय आहे, ही आहे गोष्ट. याच्यामध्ये मित्र आहे, सामाजिक वर्तुळ आहे, आणि लाभस्थान हा तो भाव, म्हणजे मला हे सर्व प्रकारचे लाभही मिळायला पाहिजेत, बरोबर आहे. वाईट संगत, चुकीचे मित्र, त्यांचे प्रभाव, याच्यामुळे व्यसनाच्याकडे ओढ. मग अशी मी सांगितलं तसं, आधी आपल्याला भीती वाटत असते, पण एकदा ती गोष्ट केली आणि दुसऱ्याला समजली नाही आणि मला बरं वाटायला लागलं, की धाडस वाढत. व्ययस्थान तर चांगलं नाहीच आहे. व्ययस्थान म्हणजे व्यसनाधीन जायचं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या भावामध्ये एकतर पलायनवाद आहे, खर्च पण करणार आहे तो, म्हणजे तुम्हाला सांगू का, कर्ज काढून सुद्धा नशेवर पैसे खर्च करणारे लोक आहेत, बायकोला मारून नशे करणारे लोक आहेत, पलायनवाद आहेत, बरोबर आहे. गुप्त सुखे आहेत, बरोबर आहे. ते व्ययस्थानामधून आपण झोप बघतो, रुग्णालय बघतो, खर्च बघतो, अशा ठिकाणी राहू शुक्रासारखे ग्रह, किंवा कधी कधी हर्षल हा सुद्धा नवीन ऍडव्हान्स गोष्टी, आणि तो बेदरकार प्रवृत्ती, चंद्रावर्ष सुद्धा योग देत नाही बरं का. हे विक्षिप्त लोक असतात, चंद्र बिघडलेल्या अवस्थेत हर्षल बरोबर असेल ना, तर हम करे सो कायदा आहे, काय लहरी, मूड स्विंग्स काय कधी करेल सांगता येत नाही. तर हे 12व्या भावाशी असे संबंध असेल तर व्यसनांची अधिक तुमची शक्यता वाढते. म्हणजे एकूणच तुम्ही बघा की हे भाव, हे ग्रह यांचा विचार करावा लागेल, आणि याच्यासाठी एक ग्रह, एक भाव ह्याच्यावर अवलंबून राहायचं नाहीये. द्वितीय स्थान, पंचम स्थान, अष्टम स्थान, एकादशी स्थान, व्यय स्थान, राहू, चंद्र, शुक्र, शनी यांचा परस्परांशी संबंध, मंगळ हा काय आहे,
तो तुम्हाला धाडस देतोय, हे कर कर कर. ओके. दशा अंतर्दशा एकूणच कुंडलीचा इन ऑल तुम्हाला विचार करायला लागेल. योग्य परत आपण असं म्हणतो की संस्कार चांगले आहेत का या व्यक्तीला, त्याच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, घरचे लोक कसे आहेत, त्याच्यात बदल होणार आहे किंवा नाही हे बघा. कुटुंबियांचा आधार आहे का, अध्यात्माची त्याची प्रवृत्ती आहे का, आत्मसंयमन आहे का, आणि ह्या गोष्टी कोणत्याही प्रतिकूल जे ग्रहमान आहे ह्याच्यापेक्षा अधिक जास्त प्रभावी ठरणार आहे. त्याला असं आपण म्हणतो ना की कुंडलीतला कुठलाही फलादेश आपण जेव्हा सांगतो त्यावेळी महत्वाचं काय, अपब्रिंगिंग. तो तो ऑन अँड बॉटम कुठला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल वृषभेचा शुक्र हा स्लम एरियात वेगळे रिझल्ट आहे, वृषभेचा शुक्र मध्यमवर्गीयात वेगळे रिझल्ट, वृषभेचा शुक्र आलिया भट सारख्या लोकांचे वेगळे रिझल्ट. ओके नाही. मग हे काय आहे, अपब्रिंगिंग तुमचं काय आहे, तुम्ही बॉर्न अँड बॉटम तुमची सराउंडिंग कशी आहे. जसं आपण विवाहाच्या बाबतीत विचार करतो, 19व्या वर्षी विवाहाचे योग कोणाला सांगायचंय, आपल्यासारख्या घरातल्या मुली करतील का लग्न, नाही, बरोबर आहे. मग इथे तुम्हाला ग्रहयोग बघत असताना नुसते नियमांचा आधार नाही घेऊन चालेल, सराउंडिंग बघावं लागेल ना. ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर व्यसनाधीनता म्हणजे राहू, चंद्र मनाला दुर्बल करतो, हे ऍबस्ट्रॅक्ट आपण काढलेलं आहे. नंतर शुक्र म्हणजे आकर्षण करतो, शनी म्हणजे ती गोष्ट टिकवणार, 12वं स्थान 8वं स्थान म्हणजे व्यसनाला गुप्त ठेवणं आणि तीव्र स्वरूप देणं. राहू हा नको असणारी इच्छा करतो आणि चंद्र त्याला मनामध्ये स्थान देतो. शुक्र म्हणजे हे बघा, व्यसन का करतात लोक, कारण ते छान वाटतं ना, सुखाची अनुभूती देतो. आणि शनी काय करतो, या सवयीला कायमस्वरूपी एखादं बंधन आहे तसं त्याला करतो. मग एकूणच व्यसनाधीनता हा जेव्हा विचार आपण करणार आहोत, तसं काल मी सांगितलंय हो, तसं परत परत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्याचा विचार करा. नक्षत्र तारे, योग तारे, जवळचे ग्रह किंवा काही कर्ण बिघडलेले असतात है ना, वैकृती विष्टीकरण असे सुद्धा असतात, गंड अतिगंड असेही योग असू शकतात. याचा तुम्ही विचार करा. पंचांगातल्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्या ह्याच्यावर जन्म झालेला आहे, गोचरीनं त्याला अजून ग्रहांचं परिणाम किंवा गोचर दशा हे वाईट आहे, तर ती गोष्ट ट्रिगर होते लक्षात. आणि नियम हे बसवताना 10 पैकी 2 नियम लागले तर तो काही व्यसनी असेल असं नाही, 10 पैकी 7-8 नियम लागले तर देअर इज कन्फर्मेशन. ओके. किंवा आज सिगरेट पेली म्हणजे मी व्यसनी झालो असा हा भाग नाही. तो किती घेतोय दिवसातनं किंवा किती वर्ष घेतोय हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. व्यसन म्हणजे काय, अरे चहाचं सुद्धा व्यसन किंवा तंबाखूचं व्यसन, ह्याच्यामध्ये निकोटीन, कॉफी, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. मग हे हे दाखवा तुम्ही. कुंडल्या गोळा केल्या की काय परिणाम झालाय, शारीरिक झालाय, मानसिक झालाय, आर्थिक झालाय, हे बघ. तर व्यसनासाठी नक्षत्र म्हणजे राहूची नक्षत्र आर्द्रा म्हणजे वादळासारखं मन आहे, अश्रूंच्या पावसात भिजलेला आकाश आहे, म्हणजे हा बिघडलेला असेल तर आर्द्रा नक्षत्र म्हणजे भावनाचा विस्फोट आहे, तुम्ही हे बघा. आणि एक लक्षात ठेवा, कधी कधी ग्रह कसे खराब होतात तसं नक्षत्र विद्ध होतात. विद्ध असणारी नक्षत्र तुम्हाला असे परिणाम अधिक देतात. म्हणजे जेव्हा मन कुठलीही गोष्ट स्वतः सहन करू शकत नाही आणि त्यावेळी निराशाला कवटाळते आणि मग इथे व्यसनाची पहिली ठिणगी पडते आणि मग तो पुढे जातो. स्वाती नक्षत्र म्हणजे राहू म्हणजे वाऱ्यासारखं स्वातंत्र्य. बघा तुम्ही बघा ना, मिथुन रास बीज पाऊस वगैरे आपण म्हणतो आर्द्रा नक्षत्र, आणि तुळ राशीमध्ये राहूचं नक्षत्र आहे. तुळ रास वायुतत्वाची रास आहे, वाऱ्यासारखं स्वातंत्र्य आहे पण दिशाहीन देखील आहे. सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे. मद्याशी निगडीत असेल तर इथे सगळे मुखवटे आणि चेहरे तुळ हे आधी लक्षात ठेवा. तुळेमध्ये तर काय म्हणजे अमेझिंग रास आहे, खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आणि अँगलने याचा विचार करतायत. शततारका नक्षत्र कुंभ रास म्हणजे दिसतंय वरून सगळं शांत पण तो खोल समुद्र आहे जिथे लाटा नाहीयेत, वादळ आतमध्ये दडलेलं आहे. शततारका नक्षत्र म्हणजे एकांत, गूढता, अंतर्मनाचा. म्हणजे ह्या लोकांना म्हणजे व्यसनांसाठी सुद्धा कंपनी लागत, मी माझ्या ह्याच्यात खुश आहे बस, मित्र मैत्रिणी सुद्धा नको. आता यात बघा आश्लेषा नक्षत्र बुध म्हणजे सापासारखे विचार आहेत यांचे, गुंडाळणारे विचार, जिथे भावना आणि विचार एकमेकांमध्ये गुंततात. एकच विचार जेव्हा श्वास बनतो तेव्हा मन विचारांचं कैदी बनतं आणि इथे व्यसन नाही, हे ऑब्सेशन तयार होतं, हे लक्षात घ्या. ही नक्षत्रच क्रूर आहे. क्रूर नक्षत्रांचा विचार करा की इथे व्यसन लागतात का. म्हणून कधी विचार कसा करणार तुम्ही, कायम एक लक्षात ठेवा, चांगलं ज्योतिष शिकण्यासाठी ना स्पष्ट ग्रह आणि पटकन एक नजर टाकून घ्यायची की नक्षत्र
किती खराब आहेत या पत्रिकेत की नाही. आणि मग तेवढं त्या व्यक्तीचं धाडस अधिकच. क्रूर नक्षत्र म्हणजे व्यक्तीच क्रूर असते किंवा समभाव ते धाडस अधिक प्रमाणात असते. आणि वायसेवरचा दुसरी गोष्ट असते की जलतत्व अधिक आहे किंवा अगदीच ग्रह वक्री आहेत, अनेक ग्रह निर्बली आहेत, तर काय माझ्या ग्रामच नाहीये आणि म्हणून मला ही व्यसनं लागतात. अशाही दोन गोष्टी, एक अग्रेशन आहे आणि दुसरं जे आहे हे अतिसाधेपणामुळे होणार आहे. ज्येष्ठा म्हणजे काय इथे बघा तुम्ही, अहंकार आहे, ताण आहे किंवा मला मोठं म्हणा, हो की नाही. हे बुधाचं नक्षत्र आहे, नियंत्रण पाहिजे, माझा दुसऱ्यावरचा कंट्रोल संपलं की झाला त्रास व्हायला सुरुवात, तीव्र इच्छा आहे. ज्येष्ठा नक्षत्र म्हणजे की मनाच्या युद्धावर उभा असणारा योद्धा आहे हा, जिंकण्याचा ध्यास आहे याला. आणि मग कधी कधी हरलेलं मन शांतीसाठी नशेचा मार्ग निवडतो आणि मग हे आपण पुढे जातो, बरोबर. आता राहूची नक्षत्र तसं केतू सुद्धा आहे ना, लबाड ग्रह आहेत हे, म्हणजे दे आर व्हेरी डिफिकल्ट टू अनालाइज. आणि हे तुम्ही शोधून काढायचंय. मी तुम्हाला फक्त काय दिलंय, बुडत्याला काढीचा आधार, मी तुम्हाला ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. पत्रिका बघत असताना ह्याचं एक्सप्लेनेशन छान द्या, इलॅबोरेट करा, तर लक्षात येईल. मूळ नक्षत्र केतूचं नक्षत्र आहे, मुळापर्यंत जाण्याची ओढ आहे पण तुटण्याचा धोकाही तेवढाच आहे. मूळ म्हणजे विनाश, पुनर्जन्माशी सुद्धा संबंध आहे. मागच्या जन्मीचं राहिलेलं कार्य करायला लागलं मग कुठलं व्यसन अर्धवट झाली तर ती पूर्ण करायला आलेले लोक असतात. कधी कधी तुम्ही बघा की लहान मुलं व्यसन करतात. म्हणजे मला कधी आश्चर्य वाटलं, पूर्वी ना अशा व्हाईटनरच्या बघा वेगवेगळ्या बाटल्या यायच्या, एक पांढरीवाली आणि दुसरं काहीतरी लिक्विड असायचं, आणि ते नंतर बंद झालं आणि आता ते व्हाईटनरचे पेन येतात. तर ते आपल्या सहज मी विचारलं का आधी त्या बाटल्या, नाही नाही ते म्हणे लहान मुलं त्या बाटलीतलं ते जे पेय आहे ते त्या ऍडिक्शन झालं, ती व्यसन. म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह, शाळेतली मुलं, 4थी-5वीची मुलं त्या ऍडिक्शनच्या अंडर गेली, ते बंद झाल्या गोष्टी नंतर. आता व्हाईटनर हे दोन्ही मिक्स करूनच येतात, तर अशी व्यसनं लहान मुलांना पण लागतात बरं का. तर हे शोधा की काय बाबा अशा गोष्टी, मूळ नक्षत्र म्हणजे पुनर्जन्माशी निगडीत आहेत अशा गोष्टी. किंवा समहाव कधी कधी आई वडील एखादी गोष्ट करतात आणि मग ती, अरे हे का करतात, ह्या उत्सुकतेपोटी सुद्धा ही मुलं ह्याच्यात जाणार आहे. पूर्वाषाढा नक्षत्र हे शुक्राचं नक्षत्र आहे, भोग आहे, आकर्षण आहे, समुद्र आहे बघा हे खोल. पूर्वाषाढा म्हणजे इंद्रिय सुखाची जात. मस्ट हवं म्हणजे त्याला दुसरे, मला हवं हवं हवंच आहे ऍट एनी कॉस्ट, ह्या गोष्टी आहे, बरोबर. पूर्व भाद्रपदा नक्षत्र हे गुरुच आहे. गुरु बघा, कधी कधी असं आपल्याला वाटतं ना की नाही, मला माझं आयुष्य हे नाहीये, मला हे मुखवटे आणि चेहरे असं जगायचं नाही, नका मला गुरु म्हणू, नका मला हे करू, मला माझं आयुष्य नीट जगायचंय. तर ह्यामध्ये टोकाची भूमिका, अतिविचार किंवा मूढतेचा प्रवास आहे ह्या ह्याच्यामध्ये. हे नक्षत्र मनाला बघा की खोल प्रश्नाच्या गर्तेमध्ये ढकलून देतं, आणि प्रश्न जेव्हा उत्तरापेक्षा मोठे होतात तेव्हा मन हे वास्तवापासून दूर निघून जातं, आणि तेव्हा हे होतं. म्हणजे राहू म्हणजे नक्षत्रातून वाहणारा वारा आहे, आणि विवेक असेल तर तो प्रेरणा बनतो, आणि विवेक हरला की तोच वारा व्यसनांचा वादळ बनतो. अतिरेकी ग्रह आहे बरं का हे, अगदीच बघा. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून वैदिक ज्योतिषानुसार व्यसनाधीनतेमध्ये राहू, चंद्र, शुक्र, द्वादश भाव हे महत्वाचे आहेत. राहू म्हणजे भ्रम, मोह, अनियंत्रित इच्छा, चंद्र म्हणजे मन, भावना, मानसिक स्थैर्य, शुक्र म्हणजे भोगविलास, इंद्रिय सुख, द्वादश भाव म्हणजे पलायनवाद, गुप्त सवयी, व्यसन. राहू चंद्राचे योग, राहू शुक्र संबंध, चंद्र दुर्बल, 6-8-12 ही स्थानं इथे पापग्रह व्यसनांची प्रवृत्ती वाढवू शकतात. म्हणजे केवळ ग्रहांवरून निष्कर्ष काढायचा नाही, तर संस्कार, वातावरण याचा विचार करायचा. इथे तुम्ही बघा बाकीच्या गोष्टी. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर राहू चंद्र बघा, हा योग आहे, हा ग्रहण योग, मानसिक अस्थिरता, व्यसनांची प्रवृत्ती दाखवतो. राहू द्वादश भावामध्ये गुप्त व्यसन किंवा ऑनलाईन एकांतातल्या गोष्टी वगैरे, ह्या गोष्टी. आता नवीन नवीन लोक पालकांचे प्रश्न येतात, हा मुलगा दिवसभर दार बंद करून काय करतो माहित नाही, पण ते मोबाईल, लॅपटॉप, टॅब ह्या याच्यामध्येच ही मुलं असतात. आणि हा खूप महत्वाचा आजकाल सामाजिक विषय आहे बरं. हा विचार तुम्ही करा, ते काय करतात माहित नाही, सरळ कडी लावून बसलेले असतात, भांडत नाहीत, त्रास देत नाहीत, वाद घालत नाहीत, काय नाही, फक्त माझ्यात तू इंटरफेअर करू नको असं घरच्यांना ते सांगत. आई तर त्याच्यात अगदीच अडकते.
तर ह्या गोष्टी येतात. राहू 12व्या भावामध्ये असेल, शुक्र राहूचा संबंध आहे दारू भोग, पॉर्न फिल्म बघणं, इंद्रिय सुखाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी. हो, यू कॅन से की तुळजाच बिघडली तरी सुद्धा ह्या गोष्टी होतात. तुम्ही लक्षात ठेवा ना की लैंगिक सुखाशी निदर्शक अशी असणारी 7th हाऊसशी निगडीत त्रास, जिथे पार्टनर लागतो अशी विचित्र व्यसनं आहे, त्यासाठी 7th हाऊस सुद्धा बिघडलेलं विचारात घ्या. एकटेपणाच्या गोष्टी वेगळ्या, मित्रांबरोबर करण्याच्या गोष्टी वेगळ्या. सप्तम स्थानी कोणीतरी लागतंय बघा आपल्याला याच्यामध्ये या गोष्टीचं. राहू पंचम भावामध्ये असेल तर गेमिंग, सट्टा, ऑनलाईन मनोरंजनाची ठिकाण. तर बृहत्पाराशर, होराशास्त्र, फलदीपिका किंवा सारावली, जातक पारिजात याच्यामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी असतील ना, जुने श्लोक असले तरी नवीन पद्धतीनं ते तुम्ही अप्लाय करा. पण धुंडाळा तरी, शोधा तरी, ग्रंथांचा विचार करा, त्याचं काय लिहिलंय हे बघा. तर राहू बघा ह्याच्यामध्ये आपल्याला दिले की राहू द्वादश भाव, अष्टम भाव, ग्रहण योग, विष योग, मनोविकार निर्माण करतात आणि त्याचं वर्णन आपल्याला या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. तर प्राचीन ग्रंथांमध्ये व्यसन हा शब्द आधुनिक अर्थाने जरी नसला तरी मद्यसेवन, दुराचार, इंद्रिय भोगासक्ती, मोह, भ्रम किंवा दुःसंग यासारख्या संकल्पना आपल्याला तिथे त्याचा उल्लेख दिलेला. नवीन ह्याच्याप्रमाणे तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता. तर कुंडलीतली प्रमुख योग आणि ग्रहस्थितीचा आपण विचार करतो. तर यात बघा राहू-चंद्राचे ग्रहण योगाचे ह्या गोष्टी दिल्या. शुक्र राहू योग ह्या आपण गोष्टी बघितल्या. विशेषतः स्थानांचा आपण विचार केला. राहू बुधाचे योगाचा परिणाम आपण विचार केला. मोबाईल आहे, गेमिंग आहे, इंटरनेट आहे. शनी चंद्र विष योगाचा आपण विचार केला. राहू शनी योगाचा विचार केला. जुनाट व्यसन, गुन्हेगारी प्रवृत्ती, पंचम भाव याचाही विचार आपण केला. अष्टम भावातील ग्रह याचा विचार केला. द्वादशातील राहू याचा विचार केला. एकूणच बघा की या सगळ्या गोष्टी ती स्थानं आणि त्या गोष्टी बघून आपण पुढे जाऊया. तर इथे आपल्याला ह्याचे परिणाम काय होतात, तर इच्छाशक्ती तुमची कमी होते, आत्मनियंत्रणाचा अभाव होतो आणि चुकीच्या संगतीचा प्रभाव होतो. एकूण बघा व्यसनामध्ये जोखीम कोणाकोणाला आहे, तर मध्यम जोखीम, उच्च जोखीम आणि कमी जोखीम. तर राहू चंद्र हे ग्रहांचं कॉम्बिनेशन, याच्यामध्ये राहू शुक्र हे जे आहे ह्याच्यामध्ये जास्त जोखीम आहे. राहू बुध इज ओके, कारण डोकं थोडंसं चालतंय, विवेक तरी जागृत आहे. शुक्राला तर मर्यादेच नाही, तो स्वैर आहे, स्वच्छंदी आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्यावर शुभग्रहांची दृष्टी असेल तर जोखीम थोडीशी कमी. राहू बघा 12व्या स्थानामध्ये किंवा पंचमामध्ये राहू आहे, पण मग ह्याला कमी जोखीम कुठे आहे बाबा, गुरुची दृष्टी आहे, म्हणजे ठीक आहे कंट्रोल मध्ये आहे किंवा विवेक शाबूत आहे, किंवा जे मी करतोय ना याचं मला गिल्ट फिलिंग आहे आणि मी प्रयत्न करेन की याच्यातून मला बाहेर यायचंय. अष्टमातला राहू, द्वादशातला राहू, याला कमी जोखीम काय, म्हणजे लग्न बलवान नाही, मी आता ठरवलं की ह्या व्यसनांना मी आता हात लावणार नाही. ठरवलं म्हणजे ठरवलं की मन ठरवतं, तुमचं लग्न भाव ठरवतं किंवा तुमचा कॉन्फिडन्स ठरवतो, ह्या गोष्टी बघायला लागतात. शनी चंद्र योग या संशोधनात्मक जर आपण विचार केला तर स्पेसिफिकली तुम्ही बघा की अनेक व्यसनाधीन कुंडलींच्या मध्ये काही सूत्र आपल्याला आढळतात. राहूचंद्र द्वादश भाव म्हणजे पलायन भाव, शुक्र म्हणजे भोग, व्यसनाची तीव्र प्रवृत्ती, आणि बलवान गुरु, बलवान रवी आणि मजबूत लग्नेश हे व्यसनांपासून दूर ठेवणारे, किंवा मी मनाने ठरवले आता मी गोष्ट करणार नाही. ओके, तर व्यसनाधीनतेचा विचार करताना हे ग्रहांचा विचार करा, पण प्रत्येक भाव विशेषतः 8-12 मधले ग्रह काय म्हणतात याचा आपण विचार करायचा. इथे तुम्हाला प्रत्येक भावांचंही मागे आपण मगाशी शॉर्ट मध्ये घेतलं, हे संभव रिपीट झालेलं दिसतंय, पण हे तुम्ही बघा की ऍप्लिकेशन्स आणि तुम्हाला ते जे ग्रह आपण दाखवतोय या ग्रहांच्या मध्ये ट्रिगर होणारी नक्षत्राजवळचे योग तारे हे तुम्हाला बहुतांशी, जर असं काही नाहीये पण नवमांश रहस्य म्हणून भटसरांचं एक पुस्तक आहे, त्याच्यात योग ताऱ्यांचा विचार आहे. आणि दुसरं असं आहे की सोबतीमध्येच आपल्याला दिलेलं आहे. श्री भटसरांचं जे सोबती आहे ना त्याच्यात सुद्धा योग ताऱ्यांचा विचार तुम्हाला दिलेला, त्याचं सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी मिळणार आहेत, बरोबर आहे. तर योगांमध्ये बघा योग आपण बघितले तर एकूणच तुम्हाला असणारा मोह, विषय आसक्ती, बुद्धिभ्रंश, जुगार, मद्यपान, स्त्री संग, पित्ताचे विचित्र चित्त किंवा दुश्चरित्र याच्याशी संबंधित
अनेक श्लोक सुद्धा तुम्हाला ग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत. इथे भगवद्गीता अध्याय 2 मधला श्लोक 62 आणि 63 दिलेला आहे. आय विल शेअर, हे तुम्हाला मी शेअर करेल. आता इथे आपण वेळ नको घालवायला, कारण मी ऑलरेडी खूप वेळ बोलतेय. अजून आपल्याला कुंडल्या बघायच्या आहेत, याचा अर्थही दिलेला आहे. तर व्यसनाधीनताचं हे सगळ्यात प्रमुख मानसशास्त्रीय सूत्र इथं मानलं जातं. आणि म्हणजे आसक्ती, कामना किंवा क्रोध, क्रोधामधून मोह, मोहामधून स्मृतिभ्रंश आणि शेवटी बुद्धिनाश, असं या श्लोकामध्ये दिलेलं आहे. अजून श्लोक दिलेले आहेत. फलदीपिका मधले श्लोक आहेत बघा इथे आपल्याला, पापगृह युक्ते चंद्र वगैरे असे सारावलीमध्ये श्लोक दिलेले आहेत. नंतर जातक पारिजात मधले श्लोक तुम्हाला दिलेले आहेत, द्वादश भावाशी निगडीत. त्याचा तुम्ही विचार करा आणि मग आपण पुढे जाऊ. तर समहाव इतका तरी विचार बेसिकली तुम्ही करा. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की इतर ज्या गोष्टी ठराविक गोचरीने ही गोष्ट काय अप्लाय झाली आहे, अष्टक वर्गाचा विचार करू शकता, काही वेळेला न्यूमरॉलॉजी सुद्धा वर्क होईल. पण मी तुम्हाला परत 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 तेच सांगेन की बी अवेअर, थोडस कंट्रोल मध्ये राहा. 25 मार्काचा स्वाध्याय आहे, 100 मार्क असल्यासारखा तुम्ही लिहायला नका जाऊ. तुम्हाला मी जो काल फॉर्मॅट सांगितलाय त्याच फॉर्मॅटने आपण पुढे जाऊ. फक्त थोडीशी पानं आपल्याला कमी करायची आणि समूह कुंडल्या पण कमी आहेत. 3च कुंडल्या आहेत, आपल्याला 3 कुंडल्यांचं विश्लेषण द्यायचं आहे. पण ते छान करा, म्हणजे परीक्षकाला वाटलं पाहिजे की दॅट्स इट. म्हणजे खूप बघा, दुसऱ्याला वाटलं पाहिजे की हे संशोधन आहे आणि ह्या छान गोष्टी. तर केस स्टडी बघा, तुम्हाला 2 मी केस स्टडी दिलेले आहेत. इथे बघा, तुळ लग्नाची कुंडली शेअर आता केलंय मी, परत आता वाचून दाखवत नाही, सॉरी टू से. पण आता वेळ खूप झालेला आहे, मला आता थांबायला लावतील लेक्चर. ओके, तर इथे तुळ लग्नाची कुंडली आहे. लग्नामध्ये चंद्र आहे, लग्नेश शुक्र 12व्या भावामध्ये आहे बघा. इथे काय झालंय, द्वितीय मंगळावर चंद्राची दृष्टी आहे, राहूची दृष्टी आहे, मंगळ शुक्राच्या नक्षत्रात आहे, द्वितीय भावामध्ये वृश्चिक रास आहे, अनुराधा नक्षत्र आहे, शनी राहूच्या नक्षत्रात आहे. द्वितीय भावाचा संबंध, द्वितीय शाशी मंगळाचा संबंध चंद्र शुक्र राहू शनी बरोबर आहे. त्या नियमांचा विचार केला तर द्वितीयशाचा संबंध चंद्र शुक्र शनी राहू बरोबर आला तर जातक नशा पाणी करते, म्हणजे व्यसनी असू शकते. शुक्र कन्या राशीत आहे, 12व्या भावामध्ये आहे. तृतीय भावात राहू मित्रमंडळी यांच्यामुळे व्यसन लागले. तृतीय भाव पराक्रम स्थान, राहूमुळे धाडस वाढलं. लग्नेश दुर्बल आहे, त्यामुळे इच्छाशक्ती कमी झाली, आत्मनियंत्रणाचा अभाव झाला, चुकीच्या संगतीचा प्रभाव झाला. लग्नेश कोण आहे, नीच आहे, शत्रुगृही आहे, चंद्र निर्बली आहे, अशा व्यक्तींना व्यसन लागलं. लग्नस्थानावर मंगळाची दृष्टी आहे, म्हणजे दारूची आवड वगैरे किंवा नको असणाऱ्या गोष्टी, ते ट्रिगर होतं. आपण म्हणतो ना की या गोष्टी देतात. नवमांश कुंडलीचा विचार करा. रोग आजार असेल तर त्रिशांश कुंडलीचा विचार तुम्ही करू शकता. ओके, आणि भावचलित ऍज इट इज आपल्याला नेहमीच बघायची आहे. नवमांश कुंडलीमध्ये चंद्र वृश्चिक राशीमध्ये नीच राशीमध्ये आहे. चंद्र बिघडला तर मनाचं संतुलन जातं. मंगळावर चंद्र राहूचा प्रभाव आहे आणि हा भाग व्यसनाच्या संशोधनामध्ये महत्वाचा मानला जातो. चंद्र म्हणजे मानसिक गरज आहे, राहू असत्य आहे, अतिरेक आहे, मोह आहे. व्ययस्थान त्याच्याशी निगडीत तुम्हाला जातक पारिजात मधला विषय असते, सुखाची लालसा, याच्याशी निगडीत इथे श्लोकही दिलेला आहे. असे श्लोक तुम्हाला अजून मिळाले. जातक तत्वमध्ये सुद्धा समभाव आहेत बरं का. आणि आता वरची तर कुंडली व्यसनांमुळे बिघडलेली आहे ती, त्याचं आयुष्य जे खराब झालंय ते म्हणजे मानसिक संतुलन असं आपण म्हणू. पण ही खालची जी कुंडली आहे याच्यामध्ये ह्या व्यक्तीला पार्किन्सनचा आजार झालाय, डायबेटीस 2 आता झालेला आहे. आणि मागच्या वर्षी आपल्याला मनोविकार हा एक विषय होता बरं का. आणि याच्यात मला ह्या कुंडलीमध्ये योगही दिसले की एकतर बघा, कुंभ लग्न मकर रास आहे, व्ययस्थानामध्ये चंद्र आहे, हा एक भाग आहे. लग्नात शततारक नक्षत्र आहे. आणि म्हणून मी एक कुंभ लग्नाचा श्लोक दिलाय बघा खाली. औरंगजेबाच्या कुंडलीमध्ये कुंभ लग्न होतं आणि कुंभ लग्नाला गुरु छान फलित देत नाही, हा इथे श्लोक सर खाली आहे, एंडिंगला श्लोक आहे. तर तो मी दिलाय की इथं हा गुरु बिघडलेल्या अवस्थेत आहे, मंगळाबरोबर मंगळाची दृष्टी आहे, मंगळ मघा नक्षत्रात आहे आणि शततारका नक्षत्र लग्नाचं उदित आहे. तर इथे बघा की मनस्थिती खराब आहे या व्यक्तीची आणि त्याच्यामुळे गोष्टी आहेत. यांना तंबाखूचं व्यसन आहे. तुम्हाला माहितीये का की तंबाखूचे व्यसन सुद्धा स्लो पॉइझनिंग आहे. शनीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतात, स्लो पॉइझनिंग आहे. मग या स्लो पॉइझनिंग मध्ये बघा, त्यांना माहिती आहे की कधी कधी त्यांना असं सुचत नाही
पण एकदा असं बाहेर निघाले ना की 4-4, 5-5 तास तंबाखू तोंडामध्ये असते आणि किंवा सकाळी उठलं तरी लागते, झोपायच्या वेळी लागते बाहेर. म्हणजे ते सातत्यानेच असतं आणि त्याचा त्रास त्यांच्या शरीरावर झालाय. यांना पार्किन्सनचा त्यांना आजार झालेला आहे. डॉक्टरांनी सांगितलं हे व्यसन सोडा, पण ते म्हणतात मी मरेन पण हे मी सोडणार नाही. मग ही बेदरकार प्रवृत्ती पण आहे बघा. मंगळ मघा नक्षत्रात आहे, लग्नस्थानावर त्याची दृष्टी आहे, बरोबर आहे. आता हा वृश्चिकेचा राहू पण आहे बघा, की काही ग्रह आपल्याला बिघडलेल्या स्वरूपात पंचमामध्ये शुक्र आहे परत. रवी बिघडलेला आहे. आता तो व्यसनासाठी म्हणून आपण म्हणतो 6th हाऊस मध्ये रवी, तब्येतीच्या तक्रारी सुद्धा या व्यक्तीला आहेत. आणि काही काही वेळेला बघा, की काही व्यसन ही तुम्हाला अगदी तरुण वयामध्ये लागलेली असतात, म्हातारपणापर्यंत जात नाही. मग इथे तुमची लग्न कुंडली पॉवरफुल ठराविक वेळेमध्ये लागतात आणि नंतर बंद पण होतात, यावेळी गोचर. बघा, ठराविक दशा खराब आल्या, दशांतर दशा आल्या, याच्यामध्ये हा विचार आपण करू शकतो. इव्हन तुम्ही यू कॅन से ग्रहांच्या अवस्था बघा, त्यावेळेच्या दशेच्या अनुषंगाने ह्याला काय झालंय बाबा, किती गोष्टी ह्याला त्रासदायक ठरलेल्या आहेत आणि म्हणून हा तो व्यसन करतो. पृथ्वी तत्वाच्या राशी, जलतत्वाच्या राशी, अग्नी तत्वाच्या राशी, वायू तत्वाच्या राशी, तिथले भाव, तिथले ग्रह याचं कॉम्बिनेशन करा. लग्न बघा, चंद्र बघा, नवमास बघा, त्रिशांश बघा. somehow you will get answers in अष्टक वर्ग सुद्धा. किंवा कुठल्या राशीतल्या गुरुला पॉवर कमी आहे, त्यात लागलेला आहे किंवा नाही, हे बघा. गुरु म्हणजे काय, आपण विवेक गहाण ठेवलाय, अशा गोष्टी त्याच्यात येतात. खरं तर मी खूप बोललीये. रामदास सर आणि वैद्य मॅडम म्हणतील की बापरे, तर मॅडम थांबवाच लेक्चर. सांगायला आवडेल, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि मर्यादा आहे, त्यामुळे खरंच थांबते. ह्या साधारणपणे गोष्टी मी तुम्हाला दिल्यात, इंट्रोडक्शन म्हणा, याच्यामध्ये तुम्ही जास्त फोकस करा आणि पुढे जा. माझ्या अल्पमतीने मला जे वाटलंय ते मी तुम्हाला सांगितलंय. याच्यापेक्षा वेगळं अजून करत असाल तर वेल अँड गुड. मी म्हणजे अगदीच सगळं चेरी ऑन द टॉप असं काही नाही आहे. त्याच्यात तुम्ही नवीन संशोधन असेल, तुम्हाला वाटत असेल, किंवा इफ यू कॅन से की मॅडम हा स्किप झालाय, ओके, यू ऍड, तुम्ही ते बघा. कुठला थॉट, कुठले प्रोसेस जर ह्याच्यामध्ये प्लस मायनस असेल तर हे बघा, एकमेका सहाय्य करून आपल्या सगळ्यांना संशोधन करायचं, ही कोणाची एकाची मक्तेदारी नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या आणि आपल्याला प्रत्येक जण आपल्या बुद्धीप्रमाणे त्याचा विचार करणार आहे आणि मग पुढे जाणार आहे, असं मला वाटतंय. तर खरंच थांबते. आजची सेवा मी समर्थांच्या चरणी अर्पण करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ सद्गुरू महाराज की जय. परिषदेने मला इथे बोलवलं आणि माझे विचार किंवा थोडासा जो माझा अभ्यास आहे ही मांडण्याची संधी दिली. पुन्हा पुन्हा आणि वारंवार मी कार्यकारिणीचे आभार मानते. आणि समहाव विद्यार्थ्यांना तर आवडलं असेल होपफुली. आज शंका असतील तर आपण घेऊया. पण 25 मार्काचा हा स्वाध्याय आहे. समहाव मी एक्सप्लेनेशन भरपूर दिलेला आहे. पण हे आता पुट ऑन करायचं कसं, हे कालच्या ह्याला अनुषंगाने हे तुम्ही लिहा. सर तुम्हाला बेस्ट लक सगळ्या विद्यार्थ्यांना, आणि तुम्हाला मार्क मिळाले चांगले तर ही माझ्यासाठी एक उत्तम पावती असेल. ओके, चल मॅडम शेअरिंग स्टॉप करू का? हो, येस येस, कुणाला काही शंका वगैरे कुंडलीबद्दल विचारायची असेल तर बघा. हो, व्यसनाधीनचे ते 3 वेगवेगळ्या घ्यायच्या की एकच व्यसना? वेगळी चालेल. व्यसन का लागलं हे आपण घेऊ शकतो, वेगळी चालेल. म्हणजे तंबाखू तर तंबाखू, दारू तर दारू, असं काही बंधन नाही. व्यसन हे व्यसन आहे ना. मॅडम ते किती तुम्ही लावून दाखवा की कुंडली याला एक्सप्लेन तंबाखू का, करायचे? याला दारू का. येस, काय म्हणता सर, मॅडम हे थांबवा. येस, किती किती कुंडल्या एक्सप्लेन करायचे आपण? 3. बघा, परत मी तेच सांगितलं आणि परत तोच प्रश्न विचारते. सुरुवातीला सांगितलं ना, आणि तुमच्या माहितीपत्रक तुम्हाला येईल तेव्हा ते नीट वाचा. माहितीपत्रकात सगळी माहिती दिलेली आहे, इथे गोंधळ करू नका. 3च कुंडाला लागणार आहे. सुरुवातीचं ऐकलं नाही बहुतेक तुम्ही. मिस झालं मॅम, सॉरी. मग का मिस केलं, नाही करायचं असं. मॅडम व्यसन लागलं असेल आणि नंतर काही वर्षानंतर सुटलं असेल तर अशा कुंडल्या चालतील का? हो, चालतील. पण ते आपल्याला दिलंय ना की कमीत कमी 5 वर्ष व्यसन पाहिजे. अच्छा. आज सिगरेट ओढली आणि उद्या मला आजच नाही, ठसका लागला आणि मला त्रास होते, तर उद्यापासून सोडून दिले, हे व्यसन नाही होऊ शकत. हे चालतं. लक्षात थँक्यू. ठेवा. हो, ओके, थँक्यू. त्याला काय झालंय, मानसिक परिणाम झाले का त्या व्यसनाचे, शारीरिक परिणाम झाले का त्या व्यसनाचे, हे बघा ना.
मॅडम सुटलं ते पण आपल्याला मॅम. सांगावं लागेल. काय व्यसन सुटलं ते पण सांगावं लागेल. हो सांगायचं. मग ते काय दशा अंतर्दशा लागणार किंवा कोण अशी व्यक्ती आयुष्यात आली की ते सुटलं. रिहॅब सेंटर्स असतात अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला कुंडल्या मिळतात ना. मॅडम माझ्या सलग मॅम एक मिनिट आणि सांगण्याची गोष्ट राहिली याच्यामध्ये रेमेडीज सुद्धा तुम्ही ऍड करा म्हणजे पुष्पावषधी आहे. पुष्पावषधी देऊ शकता व्यसन सोडण्यासाठी. दुसरं म्हणजे आपल्या कुलदेवतेची उपासना, वास्तूमधले दोष काढणे, कुंडलीतले पितृदोष वगैरे असतील तर ते काढणं. रेग्युलर आपली बुद्धी आपला विवेक चांगला शाबूत राहावा म्हणून त्या व्यक्तीला उपासना नित्य देणं गरजेचं आहे. देवाचं करा, तुमचं डोकं ठिकाणावर राहतं हे लक्षात ठेवा. आणि फ्लॉवर रेमेडीज छान वर्क होतात औषधं इतर घेण्यापेक्षा. अगदी ट्रिगर झालेली गोष्ट असेल तर त्यामध्ये रिहॅब सेंटर काम करतं. पण तुमच्या दैवी उपासना सुद्धा काम करतात. छोट्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगते. नवग्रहांचं स्तोत्र म्हणायचं आणि ग्रहांची दानं करा, त्याचे परिणाम तुम्हाला छान होतात. सोमवारी तांदूळ, मंगळवारी अख्खा मसूर, बुधवारी हिरवे मूग, गुरुवारी हरभऱ्याची डाळ, शुक्रवारी तांदूळ, शनिवारी काळी उडीद आणि रविवारी गहू. जरी पक्ष्यांना खायला घातलं, पक्षी म्हणजे पक्षी असाय, हे पारवे वगैरे असे ना उपचार बघा त्यात बरोबर. आणि हे करा, तुमची वृत्ती शांत. म्हणजे हे तुम्ही व्यसनाधीन ते लोकांना ह्या रेमेडीज द्या. भरपूर उपाय आहेत. राहूचे ते ग्रह बिघडलेत ना तर त्याचे उपाय दिलेले आहेत. त्याच्यासाठी 1 तास लेक्चर होईल. पण मी तुम्हाला हिंट देऊन ठेवली. राहूला काय ताजे मुळे दान करा, कोणते दान करा, जवसाचं हे करा. येस मॅम हॅलो बोलू मॅम. येस बोला ना. मॅम मला फक्त 1-2च प्रश्न आहेत. कोणतेही 3 व्यसनाच्या 3 वेगळ्या पत्रिका आणि नंबर ऑफ पेज तेवढं सांगा ना प्लीज. काय मलाच प्रश्न कळला नाही. नंबर ऑफ पेज म्हणजे काय? म्हणजे साधारण 30-32 पानं एवढेच पेजेस करा तुम्ही. ओके. आणि एका कुंडलीचे बघा तुमचं गणित म्हणजे काय? स्पष्ट ग्रह, भावचलित, लग्न, नमोस हे 1 पान आणि त्याचे एक्सप्लेनेशन 3 पान. 4 पानं एका कुंडलीची चालतात. छान होईल. काल सांगितलंय तोच विषय परत तुम्ही काढताय. आणि दुसरा गुलाबजामला चिरोट्याची रेसिपी विचारताय. काल तेच सांगितलं. सॉरी मॅम की ऐका, एक शेवटचा प्रश्न की कोणतेही 3 म्हणजे दारू, सिगरेट आणि तिसरं एखादं मशरी लावणं, ह्या तिन्ही वेगवेगळ्या पत्रिका आपण क्लब करू शकतो. का नाही करू शकणार? करू शकता. व्यसन आहे ना ते. काय याला हे व्यसन लागलं? तुम्ही त्या रोग झालेत का त्याला मानसिकरित्या डिस्टर्ब झालाय हे तुम्ही प्रूव्ह करून द्या. कारण ग्रहयोग तर तेच आहे. थँक्यू मॅम. दत्तात्रय देशपांडे आपल्याला जर विचारायचंय का? सविता मॅडम ह्याच्यात सांगतील अजून जास्त की नाही बाबा तुम्ही एकच घ्या असं मला नाही वाटत. पण तरी आपण त्यांना विचारू. सविता मॅडम काय सांगायचं याचं? सविता मॅडम किंवा बडवे सर, रामदास सर तुमचं काय म्हणणं आहे? चालू शकतील ना? माझा आवाज येतोय का? हॅलो सर. हो Yes. आपला आवाज येतोय ताई. याआधी व्यसनाधीनतेच्या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे. कोणत्या प्रकारच्या कुंडल्या, कोणते विषय घ्यायचे सगळं दिलेलं आहे. ते जर विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित वाचलं तर त्यातूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळू शकतात. तर विद्यार्थ्यांनी कृपया हे विषय जे आपल्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना जे दिलेत ते परत परत वाचावेत. म्हणजे मग असे प्रश्न रिपीट होणार. ओके. अजून कोणाला काही विचारायचंय का थांबायचंय आपण? मॅडम ते PDF भेटेल काय आजची? हो मिळेल. भेटणार नाही मिळेल. हो मिळेल तुम्हाला PDF मिळेल. यू विल गेट PDF. शेअर करू आम्ही ते काही प्रॉब्लेम. गोरे सर मॅम तुम्हाला मेसेज करायचं. मला नका करू. आय थिंक रामदास सर तुम्ही बघाल ना हे शेअरिंगचं? हो मी पाहीन. मी शेअर करेन. संस्था चालकांचा जो ग्रुप आहे किंवा परिषदेचा जो ग्रुप आहे त्याच्यावर मी शेअर करेन आणि मग त्या संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांच्याकडे पोहोचवतील. येस ते बेटर राहील. गोरे सर आणि
हा, प्लीज आपण आज समारोप करणार आहात. बरं बरं हा, प्लीज आपण समारोप करा. करूया. हो, ठीक करा करा. ताईंचं सांगणं पूर्ण झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट आणि मार्गदर्शनपर असं गेले 2 दिवस आपण ऐकलं. मला वाटतं अंजली मॅडमची आपण सुरुवातीतलंच व्याख्यानं ठेवून त्यांना ओपनिंग बॅट्समनचा जो एक बहुमान दिला तो त्यांनी यथार्थपणे तो सिद्ध करून दाखवला की त्या किती चांगल्या प्रकारे फ्लाइंग स्टार्ट देऊ शकतात. खूप छान, खूप अतिशय प्रभावी असं होतं. आणि म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग त्यांनी अगदी गुलाबजाम चिरोट्यांपासून जी सुरुवात केली तिथपासून ती पकड घेतली होती आजच्या या व्याख्यानाला. महत्वाचं म्हणजे हा व्यसन आणि व्यसनमुक्ती हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि फार ज्वलंत असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांचा परामर्श घेतला आणि त्याच्या ज्योतिषीय कारण ही त्यांनी शोधून दाखवली. त्याच्याबद्दल त्यांनी फोकसिंग केलं. महत्वाचे जे काय चंद्र राहू योग होता किंवा राहू शुक्र योग आणि त्याच्यापासून कसं काय परत बाहेर पडायचं याच्यासाठी त्यांनी शेवटच्या 1 मिनिटात फटाफट आपल्याला काही उदाहरणं दिली. मॅडम अत्यंत उत्कृष्ट असं झालेलं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्र ज्योतिष परिषद परीक्षा विभाग आपले आभार मानतोय. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष माननीय चांदवडकर सर, तसंच उपाध्यक्ष कळलं नाही मला ते उपस्थित आहेत की नाही, घैसास सर आणि चव्हाण सर, आणि कार्यकारिणी सभासद, सर्व संस्था चालक, उपस्थित असणारे ज्यांच्यासाठी हे व्याख्यान ठेवलेले आहे किंवा ही व्याख्यानमाला ठेवलेली आहे ते 2027च्या शास्त्री परीक्षेला जे बसणार आहेत ते सर्व विद्यार्थी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामदास सर की ज्यांनी आजचा एक फार छानपैकी सगळं ऑर्गनाईज केलं, त्यांना मदत, त्यांना टेक्निकल सपोर्ट देणारे असं सर्वांचे आपण आभार मानूया. वैद्य मॅडम मला वाटतं इथे नाहीयेत तरी देखील वैद्य मॅडम किंवा बडवे सर हे सर्वांचे आभार मानतो कारण त्यांनी उपस्थित राहून आणि हे ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांनी बराचसा वेळ दिलेला आहे आपला. सर्वांचे आभार. विशेषतः तसा वेळ झालेला आहे पण तो वेळ कुठे गेला हे कळलं नाही आणि हे सर्व श्रेय आजच्या व्याख्यात्या पोद्दार मॅडमचं आहे. त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा आभार मानूया. आणि चांदवडकर सर जर का असतील आणि ते 2 शब्द बोलणार आहेत का? चांदवडकर सर आहेत? रामदास सर आपल्याला काही कल्पना आहे? आहेत का? हा मॅडम. हा, अनम्यूट करा मला. तुम्ही आहेत unmute का झालाय चांदवडकर मॅडम. सर? तुम्ही आवाज येत नाहीये, नाही. चांदवडकर सर नाहीयेत, नाहीये. बडवे सर नाहीयेत. हा, ठीक आहे. बर, मग चांदवडकर सरांची परवानगी आहे असं समजून आपण आजच्या कार्यक्रमाचा अंतिम भाग जो आहे. सविता मॅडम आपण काय बोलणार आहात का? नाही, मी ते सर्वेपी सुखीना करा, समारोप करा. ओके. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळ्यांना शुभरात्री. शांती शांती शांती. चांदवडकर सर जॉईन झालेत वाटतं. सर आपल्याला काही सांगायचं आहे का विद्यार्थ्यांना? प्लीज आपण बोला. चांदवडकर सर आता जॉईन झाले होते. चांदवडकर सर, आणि चांदवडकर सर दिसत नाहीयेत. नाही, आता जॉईन झाले होते ते. ठीक आहे, काय हरकत नाहीये. 2 मिनिटात येतील पण. पुढच्या व्याख्यानाची माहिती देऊन द्यावी मॅडम किंवा रामदास. सांगू का 18 तारखेच्या व्याख्यानाचं? हो, हा, सांगा ताई, सांगा. पुढच्या 18 जुलैला शनिवारी हरिभाऊ जोशी यांचं गणित स्वाध्यायावर व्याख्यान असेल आणि 19 तारखेला आपले गोरे सर
त्यांचं कलाकार या विषयावर व्याख्यान असेल. वेळ 8:30चीच राहील आणि लिंक पण तीच राहील. जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा आणि या व्याख्यानांचा फायदा घ्या. लिंक खूप कमी हे रामदास आहे, उपस्थिती आहे. 156 उपस्थिती होती हो. पिकची. आता ती कमी होत 122 123 वर आलेली आहे. हा. लॉग आउट होत आहेत ते आता काही काही. लॉग आउट होत आहेत आता. कार्यक्रम संपत आला. आलेत का मॅडम, चांदवडकर सर? नाही, सर, चांदोडकर सर जॉईन आहेत, परंतु त्यांचा Unmute होतं. अनम्यूट आहे. हा, म्यूट आहे सहभागी- त्यांचा. त्यांना ठीक आहे, काही मेसेज हरकत करा नाही. ना, नाही, त्यांना आता फोन करा नाही तर. म्हणजे आपण संपवूया. बहुतेक त्यांना म्हणा मॅडम 2 शब्द. हा? सांगितलं पुढचं आता बहुतेक सर आता काही बोलणार नाही. ठीक आहे. सर, मॅडम आता सर काही बोलणार नाही कारण हे झालेलं आहे आपलं. हा. हा, त्याच्यामुळे सर नाही बोलणार बहुतेक. बरं, ठीक आहे. कारण समारोपचं शेवटी झालं आपलं, आता त्याच्यानंतर समारोपानंतर सर नाही बोलणार. बरं, ठीक आहे. चालेल. ठीक आहे. हा. ताई, आपण जाहीर करा मग. हा. हा, आता पुढच्या वेळेस आपण ग्रुपवर टाकू व्याख्यानाचं परत माहिती 18 तारखेची, 18-19 ची. पण आणि लिंक आहे ते रामदास सर, गोरे सर, काय लिंक ही आहे का पुढची नवीन आहे ते सांगतील हो. त्यावेळेस. हीच लिंक आहे. एक मिनिट. लिंक बाबत सगळी माहिती आपला जो परिषदेचा ग्रुप आहे त्याच्यावर वेळेच्या आधी टाकली शुक्रवारी. जाईल. हा. हा, बरोबर. ठीक आहे. हो हो. धन्यवाद, सर्व उपस्थित राहिले धन्यवाद सर्व. मॅडम, हो. कार्यक्रम संपल्याचं जाहीर करू शकतात. हो. आणि पुढच्या आठवड्यात 3दा मी ते रिपीट करणार आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी ती म्हणजे संस्था प्रमुखांनी, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. सर हे कर. ओके.